नमस्कार मित्रांनो, मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आपण ट्रान्सफॉर्मरचा फर्स्ट सेशन त्या दिवशी संपवला होता आणि त्यानंतरचा समोरचा पार्ट आपला बाकी होता, तो आपण ह्या सेशनमध्ये कवर करणार आहे. ओके, तर या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचे जे काही पार्ट होते ते सगळे पार्ट वगैरे त्याची सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितली होती. ओके, त्यानंतर EMF कशा पद्धतीने इंड्यूस होतो ते सांगितलं होतं आणि त्याच्या समोरचा आपला सेशन या ठिकाणी जो पार्ट होता तो त्या ठिकाणी राहिला होता. ओके, तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी हे पार्ट वगैरे तुम्हाला ट्रान्सफर काय वगैरे वगैरे ते सगळं सांगितलं होतं मी. ओके, तर तुम्ही जर तो सेशन बघितला नसेल तर सर्वात पहिले तो सेशन बघा, कारण ते जर नाही बघितलं त्यावरती डिपेंड पुढच्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी कळणार नाही. ओके, तर बघा, या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरमधलं आपण काय बघितलं सर्वात पहिले, की ट्रान्सफॉर्मरमध्ये EMF कशा पद्धतीने इंड्यूस होतो, म्हणजे आपला जो ट्रान्सफॉर्मर आहे तो कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करतो तो आपण त्या ठिकाणी बघितलं. तर मी तुम्हाला सांगितलं होतं फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन याच्या तत्वावरती काय करतो आपला ट्रान्सफॉर्मर काम करतो. पण मित्रांनो, त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं त्या ठिकाणी त्याचे दोन प्रकार पडते. कोणते? सेल्फ इंड्यूस EMF आणि म्युच्युअल इंड्यूस EMF. त्याच्या पहिले तुम्हाला काय सांगितलं होतं मी? स्टॅटिकली इंड्यूस EMF आणि डायनॅमिकली इंड्यूस EMF. तर तुम्हाला मी डायनॅमिकली हे कशामध्ये सांगितलं होतं तुम्हाला? हे आपलं जे जनरेटर असतं, काय जनरेटर, त्या जनरेटरमध्ये जो इंड्यूस EMF होतो तो डायनॅमिकली इंड्यूस EMF असतो. ओके, आणि आपल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये जो या ठिकाणी इंड्यूस EMF होतो कोणता? आपल्या कशामध्ये? ट्रान्सफॉर्मरमध्ये. तो कोणता असतो? स्टॅटिकली इंड्यूस EMF. मग त्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आपले त्या ठिकाणी पडतात आणि इथून पुढे आपलं काय होणार होतं? सेशन त्या ठिकाणी बाकी होतं. मग त्या ठिकाणी दोन प्रकार मी तुम्हाला सांगितले होते. कोणते? सेल्फ इंड्यूस EMF. ओके, आणि दुसरा होता आपला म्युच्युअल इंड्यूस EMF. कोणता? म्युच्युअल इंड्यूस EMF. ओके, मी तुम्हाला जास्त या ठिकाणी जे महत्त्वाच्या गोष्टी तेच सांगणार आहे, जास्त काय भापट पसारा सांगणार नाही. ओके, आता सेल्फ इंड्यूस EMF म्हणजे काय आणि म्युच्युअल इंड्यूस EMF म्हणजे काय, या कन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी माहीत पाहिजे. बघा, आता काय केलं मी तुमच्यासमोर एक डायग्राम या ठिकाणी कलरफुलरित्या त्या ठिकाणी दाखवली. ओके, बघा, आपण काय केलं आहे, या ठिकाणी एक आयर्नचा म्हणजे कोरचा तुकडा आहे. ओके, आणि त्याला काय केलं आपण, या ठिकाणी वाइंडिंग केली. अशा पद्धतीने एक तार त्याला काय केला, लपेटला, म्हणजे त्यावरती काय केली, वाइंडिंग केली आणि तिला काय केलं, या ठिकाणी बघा सप्लाय दिला. आता सप्लाय दिल्यानंतर काय होतं माहिती आहे का, या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड तयार होती, म्हणजे या ठिकाणी फ्लक्स तयार होतात. आणि काय होतं बघा, हे फ्लक्स जे इथलाच कंडक्टर जो आहे ना, हा जो कंडक्टर आहे, हा कंडक्टर इथे तयार होणारे जे फ्लक्स आहे, काय इथे तयार होणारे जे फ्लक्स आहे तो इथलाच कंडक्टर कट करतो आणि स्वतः त्याच्यामध्येच काय करतो, EMF इंड्यूस करतो. म्हणजे काय केलं, स्वतःमध्येच काय केले, त्या ठिकाणी फ्लक्स तयार केले आणि स्वतःच ते फ्लक्स कट केले आणि स्वतःमध्येच EMF इंड्यूस केला. आपण म्हणत नाही का तू सेल्फिश आहे, काय म्हणत नाही, काय म्हणतो आपण, तू सेल्फिश आहे, म्हणजे काय, तू स्वतःचा विचार करतो. तसं त्याचं जे या ठिकाणी त्या नावातच अर्थ आहे, सेल्फ म्हणजे स्वतःसाठी, म्हणजे स्वतः. मग हे काय करतो, हा काय करतो, या ठिकाणी स्वतः या ठिकाणी काय करतो, स्वतःचे प्लस स्वतः कट करून स्वतःमध्ये EMF निर्माण करतो. म्हणजे तो काय करतो, मग सेल्फ इंड्यूस EMF करतो, म्हणजे स्वतः EMF इंड्यूस करतो. मग तुम्हाला समजलं की सेल्फ इंड्यूस EMF म्हणजे काय. म्हणजे परत एकदा सांगतो की तो काय करतो, आपण त्याला या ठिकाणी काय केला, सप्लाय दिला. ओके, मग या वाइंडिंगमध्ये काय झालं, या ठिकाणी फ्लक्स तयार झाले आणि ते फ्लक्स या कंडक्टरने कट केले, काय त्या स्वतःनेच कट केले आणि स्वतःमध्येच EMF तयार केला आणि त्याला काय म्हटलं आपण, सेल्फ इंड्यूस EMF त्या ठिकाणी म्हटलं. हा काय झाला तुमचा सेल्फ इंड्यूस EMF. आता आपल्याला दुसऱ्या पार्टमध्ये बघायचं आहे म्युच्युअल इंड्यूस EMF. याच्या पहिले मला एक गोष्ट त्या ठिकाणी लक्षात आली. बघा, तुम्हाला मी डायनॅमिकली इंड्यूस EMF आणि त्या ठिकाणी तुमचा जो EMF होता डायनॅमिकली, आणि तुम्हाला दुसरा सांगितला होता मी दोन, डायनॅमिकल आणि स्टॅटिक, त्याचे तुम्हाला फॉर्म्युले सांगायचं राहिलं होतं. ते त्या ठिकाणी त्यावरती तुम्हाला काय होतं, या ठिकाणी डायरेक्ट या ठिकाणी फॉर्म्युला विचारला जातो किंवा मग नॉर्मल प्रॉब्लेमसुद्धा विचारला जाऊ शकतो. तर तुमचा डायनॅमिक जो असतो डायनॅमिकली इंड्यूस EMF त्याचा काय असतो मित्रांनो, BLV साइन थीटा. काय असतो, साइन थीटा हा अँगल असतो. ओके, यातला जो मग B असतो तो असतो तुमचा फ्लक्स डेन्सिटी. काय असतो तुमचा, फ्लक्स डेन्सिटी. ओके, नंतर तुमचा इथला हा L, ही काय असते, लेंथ. मग ही लेंथ कोणती असते मित्रांनो, ही लेंथ असते ॲक्टिव्ह लेंथ. ओके, ही ॲक्टिव्ह लेंथ असते. आणि हा राहिला V,
ती असते तुमची व्हेलॉसिटी. काय असते ती? व्हेलॉसिटी असते. ओके, अशा पद्धतीने तुमचा काय होतो? डायनॅमिकली इंड्यूस EMFचा फॉर्म्युला असतो. आणि त्या ठिकाणी मग तुमचा डायनॅमिकली इंड्यूस EMF झाला त्यानंतर तुमचा स्टॅटिकली इंड्यूस EMF. ओके, मग त्याचा असतो NdΦ/dt. ओके, काय असतो? NdΦ/dt हा फॉर्म्युला त्या ठिकाणी असतो. यावरती तुम्हाला एखाद्या वेळेस प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला सेल्फ इंड्यूस EMF चांगल्या पद्धतीने कळाला असेल. यावरती नॉर्मल कन्सेप्ट एखाद्या वेळेस जर केली तर त्या ठिकाणी विचारू शकतात. ओके, त्यामुळे लक्षात ठेवायचा कोणताच पॉईंट असं सोडायचा नाही की हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाही. प्रत्येक गोष्ट मित्रांनो इम्पॉर्टंट असते आणि जर आपण तिला इम्पॉर्टन्स जर दिले नाही तर तीच आपल्याला पेपरमध्ये या ठिकाणी येते आणि आपला गेम त्या ठिकाणी मग होतो. ओके, आता बघा आपला सेल्फ इंड्यूस EMF झाला त्यानंतर आपल्याला बघायचं आहे म्युच्युअल इंड्यूस EMF. ओके, आता म्युच्युअल इंड्यूस EMFमध्ये काय माहिती आहे का? या ठिकाणी आपण एका साईडला सप्लाय देतो त्यामध्ये EMF इंड्यूस होतो आणि त्यामध्ये काय होते मग हा EMFसुद्धा त्या ठिकाणी इंड्यूस होतो पण त्या ठिकाणी फ्लक्स तयार होतात आणि ते फ्लक्स काय करतात? दुसऱ्याकडचा कंडक्टर कट करतो. आता ते मी तुम्हाला सांगतो पूर्णपणे. ओके, आता बघा या ठिकाणी आपण काय केलं आहे? इथे सप्लाय दिला, बरोबर आहे की नाही? या ठिकाणी सप्लाय दिला, या इकडच्या वाइंडिंगला या इकडच्या कॉईलला आपण त्या ठिकाणी काय केलं? सप्लाय दिला. आता तो सप्लाय दिल्यानंतर मित्रांनो हे आपली एक कोर आहे, हे लक्षात ठेवा. सर्वात पहिली ही आपली एकच कोर आहे. काय? एक कोर आहे. ओके, आणि या एक कोरवरती आपण इकडनं आणि इकडनं दोन्हीकडनं काय केलं आहे? वाइंडिंग केली. तुम्हाला या ठिकाणी मी चांगल्या पद्धतीने काढून दाखवतो. ओके, बघा या ठिकाणी एकच मिनिट या ठिकाणी एकाच कोरवरती आपलं काय असणार आहे? दोन्ही वाइंडिंग त्या ठिकाणी असणार आहे. ओके, बघा या ठिकाणी अशा पद्धतीने हा आपला काय असणार आहे? कोर टाईप ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंग तुम्हाला मी या ठिकाणी कशा तरी काढून दाखवल्या. ओके, आता या ठिकाणी इकडनं ही वाइंडिंग असणार आहे मित्रांनो आणि इकडनं ही वाइंडिंग असणार आहे. ओके, आता आपण काय केलं? या वाइंडिंगला इकडून सप्लाय दिला. काय केलं? या वाइंडिंगला सप्लाय दिला आणि या वाइंडिंगमधून आपला काय भेटलं? आपल्याला आउटपुट भेटलं, काहीतरी EMF त्या ठिकाणी तयार झाला. मग ते कसं झालं मी तुम्हाला सांगतो आता. ओके, आता बघा या ठिकाणी मी काय केलं? या वाइंडिंगला सप्लाय दिला, बरोबर आहे. मग या वाइंडिंगमध्ये काय झालं? सप्लाय दिल्यानंतर तिथे मॅग्नेटिक फील्ड तयार झाली. त्या मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यानंतर तिथे फ्लक्स तयार झाले, बरोबर. आणि ते फ्लक्स काय झाले? या कोरच्या माध्यमातून असे काय झाले? असे या ठिकाणी इकडे गेले, बरोबर. आणि ते फ्लक्स मग इकडे गेल्यानंतर ते काय झाले? या इकडच्या वाइंडिंगने कट केले. मग इकडच्या वाइंडिंगने ते फ्लक्स कट केल्यानंतर काय झालं? या वाइंडिंगमध्ये सुद्धा EMF तयार झाला. मग हा जो EMF तयार होतो इकडच्या वाइंडिंगमध्ये तो जो EMF असतो मित्रांनो त्या EMFला आपण काय म्हणतो? त्या EMFला आपण म्हणतो म्युच्युअल इंड्यूस EMF. ओके, आता कळालं म्युच्युअल इंड्यूस EMF म्हणजे काय? म्हणजे स्वतःमध्ये जर तयार झाला तो सेल्फ आणि दुसऱ्यामध्ये तयार झाला तो म्युच्युअल. मग आता आपण इथे सप्लाय दिला होता ना या वाइंडिंगला सप्लाय दिल्यानंतर इथे फ्लक्स तयार झाले होते. मग ह्या वाइंडिंगमध्ये सुद्धा स्वतःमध्ये काहीतरी EMF तयार झाला असेल. मग जर या स्वतःमध्ये जर तयार झाला असेल तर तो झाला तुमचा सेल्फ. ओके, आणि इकडे जर झाला तो कोण? तुमचा म्युच्युअल. ओके, मग ह्या दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला चांगल्या कळाल्या. आता या दोन्ही EMFमधला तुम्हाला काय विचारलं जातं? फेज अँगल पेपरला विचारला जातो. एक्झाम्पल आपण याला E1 म्हणू आणि E2 म्हणू. या दोघींचा फेज अँगल तुम्हाला विचारला जातो आणि तो विचारल्यानंतर मग आपल्याला काही लक्षात नाही राहत, आपल्याला माहीतच नसतं ना. आपण 90, 120, 180 काही मारून टाकतो, आहे की नाही. पण आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे की याचा जो या ठिकाणी काय असतो? फेज अँगल असतो दोन EMFमधला प्रायमरी आणि सेकंडरी तो असतो बघा 180 डिग्री. किती असतो? 180 डिग्री. ही गोष्ट समजली तुम्हाला. मी कोणत्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ज्या काही पेपरसाठी महत्त्वाच्या असणार आहेत त्याच, बाकी बापट पसारा नाही सांगणार आहे, बरोबर आहे. आणि हे प्रत्येक वेळेस याच्यासाठी सांगतोय की ह्या ज्या गोष्टी सांगतोय ह्या तुम्ही मिस नाही केल्या पाहिजे, कारण ह्याच जर मिस केल्या तर मग बाकीच्यांचं तर लांबच राहिलं, आहे की नाही, बरोबर आहे. ओके, चला आता ह्या दोन वाइंडिंग या ठिकाणी तुम्ही बघितल्या, या दोन वाइंडिंग तुम्ही या ठिकाणी बघितल्या. कोणत्या? ही समजा हिला प्रायमरी पकडू आपण आणि हिला सेकंडरी पकडू सध्याचं. ओके, ठीक आहे. सध्याचं म्हणजे जिला आपण सप्लाय देतो ती आपली प्रायमरीच असते आणि जिच्याकडून आउटपुट घेतो आपण ती सेकंडरी असते, आहे की नाही. म्हणजे ही वाइंडिंग तुमची कोणती झाली? मग ही प्रायमरी वाइंडिंग झाली आणि ही इकडची तुमची काय झाली? सेकंडरी वाइंडिंग झाली, बरोबर आहे. आता मला सांगा या दोन्ही ज्या वाइंडिंग आहे तुमच्या कोणत्या? प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग, यामध्ये कोणते ताराचं अटॅचमेंट आहे का? म्हणजे या दोन्ही वाइंडिंग एकमेकाला काही केबलच्या वायरच्या ताराच्या माध्यमात या ठिकाणी कनेक्ट केलेल्या आहे का मित्रांनो? नाही केलेल्या. मग कधी लक्षात ठेवा या दोन्ही वाइंडिंग ह्या इलेक्ट्रिकली कनेक्ट नसतात. काय?
मी तुम्हाला लिहून दाखवतो. ह्या इलेक्ट्रिकली कनेक्ट नसतात. काय? ह्या इलेक्ट्रिकली कनेक्ट नसतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, बघा काय आहे या ठिकाणी, ह्या दोन्ही वाइंडिंग इलेक्ट्रिकली कनेक्ट नसतात. ओके, मग ह्या कनेक्ट कशा असतात? त्या मॅग्नेटिकली कनेक्ट असतात मित्रांनो. काय? मॅग्नेटिकली कनेक्ट असतात. या ठिकाणी जाऊ द्या, एवढंच लिहून सांगतो, जास्त वेळ आपला या ठिकाणी जातो एवढं जर पूर्ण लिहून सांगितलं तर. इलेक्ट्रिकली कनेक्ट नसतात त्या काय असतात? फक्त मॅग्नेटिकली कनेक्ट असतात. हे कळालं तुम्हाला. दोघांमधला फेज अँगल कळाला. EMF मधला किती असतो? 180 डिग्री. ओके, एवढं म्युच्युअल इंड्यूस EMF मध्ये या ठिकाणी महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला सांगायचं आहे मला का ट्रान्सफॉर्मर कोणत्या तत्वावरती काम करतो. तुम्हाला मी काय सांगितलं होतं? फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ओके, तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो फॅरेडेच्या फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या म्युच्युअल इंडक्शनवरती आता आपला ट्रान्सफॉर्मर काम करतो. बरोबर आहे का नाही? फक्त फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन का नाही, त्याच्या म्युच्युअल इंड्यूस EMF वरती आपला ट्रान्सफॉर्मर आता काम करणार आहे. बरोबर आहे, कारण या ठिकाणी EMF कोणता इंड्यूस झाला आहे? आपला म्युच्युअल इंड्यूस EMF झाला आहे. बरोबर आहे का नाही? त्यामुळे लक्षात ठेवा आपला ट्रान्सफॉर्मर जो असतो तो म्युच्युअल इंड्यूस EMF वरती त्या ठिकाणी काम करत असतो. ओके, हे एवढं तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळालं असेल. त्यानंतर आता आपण लो व्होल्टेज वाइंडिंग आणि हाय व्होल्टेज वाइंडिंग हे कसं असतं, त्याचे पॅरामीटर काय, त्याच्यावरून मग या ठिकाणी ज्या आपल्या वाइंडिंग्स आहेत ते कशा पद्धतीने डिझाईन केल्या जातात त्या सगळ्या गोष्टी आता बघणार आहे. ओके, तर या ठिकाणी बघा आपला ट्रान्सफॉर्मर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने दिसतोय. त्या ठिकाणी तुम्हाला वाइंडिंग बघितल्या कळालं पाहिजे की कोणती वाइंडिंग ही हाय व्होल्टेज आहे आणि कोणती वाइंडिंग ही लो व्होल्टेज आहे. तसं मी तुम्हाला परिपूर्ण या ठिकाणी सांगणारच आहे. ओके, तर या ठिकाणी बघा लो व्होल्टेज वाइंडिंग आणि हाय व्होल्टेज वाइंडिंगचे सगळे पॅरामीटर आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचे, कारण त्यावरती खूप साऱ्या वेळेस प्रश्न विचारले गेलेले. ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक पॅरामीटर सर्वात पहिले मी या ठिकाणी सांगतो. ज्या तुमच्या टर्न्स असतात कशाच्या? ट्रान्सफॉर्मरच्या, आपण येणे अक्षराने काय करतो? दर्शवतो. तर लक्षात ठेवा ज्या ट्रान्सफॉर्मरच्या टर्न्स असतात त्या डायरेक्टली प्रोपोर्शनल, म्हणजे तुमचा जो ट्रान्सफॉर्मरचा EMF असतो, काय ट्रान्सफॉर्मरचा जो EMF असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो तुमच्या टर्न्सला. म्हणजे तुमच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये जेवढ्या जास्त टर्न्स असणार, काय जेवढ्या जास्त टर्न्स असतात तेवढा जास्त EMF इंड्यूस होणार. असं का बोललो मी मित्रांनो? कारण मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, जेवढ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये टर्न म्हणजे गुंडाळे जेवढे जास्त असणार तेवढे त्या ठिकाणी फ्लक्स जे असणार आहे तुमचे फ्लक्स ते जास्त त्या ठिकाणी निर्माण होणार. आणि जेवढे जास्त फ्लक्स निर्माण झाले तेवढे जास्त फ्लक्स या ठिकाणी आपली सेकंडरी वाइंडिंग कट करेल आणि तेवढा जास्त EMF त्या ठिकाणी काय होईल? इंड्यूस होईल. ओके, म्हणजे एक पॅरामीटर हे एकमेकांवरती डिपेंड आहे. ओके, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि याची कन्सेप्ट तुम्हाला एकदा कळाली की कोणतीच गोष्ट या ठिकाणी पाठ करायची गरज नाही आहे. बघा, ओके, मग ही गोष्ट तुम्हाला कळाली. आता बघा, आता आपण बघू सर्वात पहिले हाय व्होल्टेज वाइंडिंग. कोणती बघू? हाय व्होल्टेज वाइंडिंग. कोणती? तिला आपण काय म्हणतो? HV वाइंडिंग. ओके, मी एकदा पेनाचा कलर चेंज करून घेतो. बघा काय सांगितलं तुम्हाला? कोणती वाइंडिंग? हाय व्होल्टेज वाइंडिंग. एकच मिनिट. बघा या ठिकाणी हाय व्होल्टेज वाइंडिंगचे पॅरामीटर आता आपण या ठिकाणी बघू. बघा एक डायग्राम तुम्हाला तुमच्यासमोर या ठिकाणी दिसते. बघा, तर तुम्हाला काय सांगितलं मी? ज्या साईडला जास्त टर्न्स असणार, काय ज्या साईडला जास्त टर्न्स असणार ती तुमची हाय व्होल्टेज वाइंडिंग. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी कधी लक्षात ठेवा, हाय व्होल्टेज वाइंडिंग म्हणजे तिचा व्होल्टेज कसा असणार आहे? मग व्होल्टेज जास्त असणार आहे. मग मला सांगा, जर व्होल्टेज जास्त असला तर करंट कसा असणार आहे? कमी असणार आहे. मी असं का बोललो बरं? व्होल्टेज जास्त तर करंट कमी. तर मी तुम्हाला पहिल्याच सेशनमध्ये सांगितलं होतं की ट्रान्सफॉर्मरमध्ये पॉवर ही कशी असते? या ठिकाणी बदलते का नाही? ती कशी असते? कॉन्स्टंट असते. आणि ही पॉवर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी जर व्होल्टेज वाढला तर करंट कमी होतो ॲटोमॅटिकली आणि आपली जी पॉवर आहे ती त्या ठिकाणी स्थिर राहते. ओके, म्हणून कधी लक्षात ठेवा, ट्रान्सफॉर्मरचा जर तुम्हाला व्होल्टेज वाढवायचा म्हणजे तो जर वाढला तर ॲटोमॅटिकली तिथला करंट कमी होतो आणि तुमची पॉवर जी आहे ती स्थिर त्या ठिकाणी राहते. मग तुम्हाला ही वाइंडिंग या ठिकाणची कळाली. तिचे टर्न्स कसे? जास्त आहे. आणि टर्न जास्त म्हणजे तिचा काय? व्होल्टेज जास्त आहे म्हणजे करंट कमी आहे. म्हणजे ही तुमची इकडची वाइंडिंग काय? तुमची हाय व्होल्टेज वाइंडिंग या ठिकाणी आहे. ओके, आणि इकडची जी वाइंडिंग आहे तुमची ती लो व्होल्टेज वाइंडिंग या ठिकाणी आहे. आता तुम्हाला एवढं कळालं की हाय व्होल्टेज वाइंडिंगचा करंट कसा आहे मित्रांनो? कमी आहे.
एवढं कळालं तुम्हाला की तुमच्या हाय व्होल्टेज वाइंडिंगचा करंट कमी आहे. मग मला सांगा या ठिकाणी जर त्या वाइंडिंगचा करंट कमी आहे तर तिचा रेझिस्टन्स कसा असेल हो? जास्त असेल. ऑब्वियसली जास्तच असेल ना. करंट कमी कशामुळे झाला? करंट कमी कशामुळे झाला? कारण तिथे काहीतरी अडथळा असेल. काहीतरी तिथे अडथळा असेल आणि त्या अडथळ्यामुळे त्या ठिकाणचा करंट अडवल्या जातोय आणि म्हणून तिथला हा आपला करंट कमी आहे. आणि करंट कमी आहे म्हणजेच आपला अडथळा त्या ठिकाणी आहे आणि त्याला आपण रेझिस्टन्स असं म्हणतो. मग हे तुम्हाला कळालं. तिथला रेझिस्टन्स मग कसा असणार आहे? जास्त. मग मला सांगा जर रेझिस्टन्स जास्त असेल तर ती वाइंडिंग कशी असेल? ती तार कशी असेल? तर ती तार असणार आहे तुमची बारीक तार असणार आहे. ती कशी? बारीक तार असणार आहे. म्हणजे कशी ती? थिक का थिन? थिक म्हणजे जाड आणि थिन म्हणजे पतली. थिन म्हणजे पतली म्हणजे एकदम बारीक. म्हणजे ती तार कशी असणार आहे? थिन असणार आहे, एकदम बारीक असणार आहे. मग मला सांगा ती बारीक आहे तर तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे जर ती तार बारीक आहे म्हणजे तिचा रेझिस्टन्स जास्त आहे, ती तार बारीक आहे, मग तिचे जे वेढे असणार आहे, जे टर्न असणार आहे ते जास्त असणार आहे. ते टर्न जास्त असणार आहे. फक्त एवढंच तुम्हाला हाय व्होल्टेज वाइंडिंगविषयी लक्षात ठेवायचं आहे. बघा हाय व्होल्टेज वाइंडिंगचे टर्न्स कसे? जास्त आहे. मग तिचा या ठिकाणी व्होल्टेज कसा आहे? जास्त आहे. आणि व्होल्टेज जास्त आहे म्हणजे करंट कमी आहे. का? कारण तिथली पॉवर स्थिर आहे. हे बघा या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युल्यानुसार सांगतो मी. या ठिकाणी जर व्होल्टेज वाढला तर करंट कमी होतो आणि तुमची ही पॉवर त्या ठिकाणी स्थिर राहते. बरोबर आहे का नाही? मग करंट तुमचा कमी झाला म्हणजे काय झालं? रेझिस्टन्स वाढला. हे कशावरून सांगितलं तुम्हाला मी? ओहमच्या नियमानुसार तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं. जर करंट कमी होत असेल तर तिथला रेझिस्टन्स वाढतो कारण ते दोघं एकमेकांच्या कसे असतात? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल त्या ठिकाणी असतात. एवढं कळालं तुम्हाला? मग आता मला सांगा जर रेझिस्टन्स जास्त आहे म्हणजे रेझिस्टन्स कुणाचा जास्त असतो? ज्या ठिकाणी ती तार जी असते ती बारीक असते तिचा रेझिस्टन्स जास्त. म्हणून मी या ठिकाणी लिहिलं की तिथला जो तार असणार आहे तो बारीक असणार आहे म्हणजे थिन असणार आहे एकदम. ओके. मग तो बारीक आहे म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तिथले टर्न जास्त. ते पहिलेच म्हणजे तुम्हाला काय झालं ज्या तिथून या चक्करमध्ये आपण ज्या ठिकाणून निघलो, एक्झाम्पल या ठिकाणून निघलो तर परत या ठिकाणीच आलो म्हणजे टर्न्स वाढल्या. इथून आपण निघलो होतो तर परत टर्न्स वाढल्या या ठिकाणीच आलो म्हणजे सगळे पॅरामीटर आपले एका ठिकाणी बसले. बघा अशा पद्धतीने प्रत्येक पॅरामीटर एकमेकांवरती या ठिकाणी डिपेंड असतो मित्रांनो. ओके. मग तुम्हाला आता काय कळलं? हाय व्होल्टेज वाइंडिंग कळाली. आता याच्या आपल्याला डायरेक्ट विरोधात जायचं आहे. याच्या विरोधात म्हणजे विरुद्ध. तर याला काय करून घेतो मी? एकाच ठिकाणी शिफ्ट करून घेतो. ओके. म्हणजे तुम्हाला मी काय करील? दुसऱ्या ठिकाणी हाय व्होल्टेज वाइंडिंग्स म्हणजे झाली आपली ती लो व्होल्टेज वाइंडिंग मी सांगू शकाल. मग नंतर मी त्याला कंपॅरिझनसुद्धा तुम्हाला करून सांगतो. ओके. तर बघा आता LV वाइंडिंग कोणती? LV तुमची LV साईड. ओके. LV साईड. आता LV साईड म्हणजे काय झालं मित्रांनो? टर्न कमी झाले ना तुमचे. म्हणजे तुम्हाला सर्वात पहिले सांगितलं तुमचा EMF जो असणार आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टर्नवरती आहे. मग लो व्होल्टेज म्हणजे तिथला व्होल्टेज काय झाला? कमी झाला म्हणजे तिथले टर्नसुद्धा कमी झाले. म्हणून तुमच्या लो व्होल्टेज वाइंडिंगचे टर्न कसे असणार आहे? टर्न्स ते कमी असणार आहे. बरोबर आहे का नाही? मग मला सांगा तिथले जर टर्न्स कमी आहे तर तिथला व्होल्टेज काय झाला? कमी झाला का नाही? झाला कमी. मग व्होल्टेज कमी झाला म्हणजे तिथला करंट काय झाला? वाढला. आणि करंट का वाढला? कारण व्होल्टेज कमी झाला. आणि व्होल्टेज कमी झाला म्हणून करंट वाढला असं का म्हणायचं? कारण तिथली पॉवर आपल्याला काय करणं आहे? स्थिर ठेवणं आहे. ही पॉवर काय करणं आहे? आपल्याला स्थिर ठेवणं आहे. मग एवढं झालं. आता करंट वाढला म्हणजे आपला रेझिस्टन्स काय झाला असेल? कमी झाला असेल. आणि रेझिस्टन्स कमी झाला असेल म्हणजेच तिथली जी तार असेल तिथली जी तार असन ती जाड असन. काय असन? जाड असन. मग थिन आहे का? थिक म्हणतात त्याला. थिक. माझी इंग्लिश जास्त पक्की आहे बघा. या ठिकाणी तिला काय म्हणतात तुम्ही? थिक. जाड एवढं लक्षात ठेवलं कारण थिक आणि थिनमध्ये आपल्या नवीन मुलांना त्या ठिकाणी प्रॉब्लेम होतो. मी तुला जाड का म्हणलं? कारण तिथला रेझिस्टन्स कमी आहे मित्रांनो. म्हणजे तिथे अडथळा कमी आहे. आणि तुम्हाला इथे चित्रामध्ये या ठिकाणी या डायग्राममध्ये सुद्धा या ठिकाणी दिसतंय बघा ती वाइंडिंग कशी आहे? जाड आहे. मग आता वाइंडिंग जाड झाली. काय झाली? वाइंडिंग जाड झाली. मग इथले टर्न्स कसे असणार आहे ते मी पहिलेच सांगितलं. टर्न जे असणार आहे तुमचे या ठिकाणी N जो असणार आहे तुमचा N हा तो कसा असणार आहे? कमी असणार आहे. म्हणजेच N म्हणजे काय? तुमचे टर्न
म्हणजे ते वाइंडिंगचे वेढे ते कमी असणार आहे. ती वाइंडिंग जाड आहे म्हणजे तिचे टर्न काय झाले, कमी झाले, तिथला व्होल्टेज कमी झाला, तिथला करंट जास्त झाला आणि हे काऊन झालं, तिथली पॉवर स्थिर ठेवण्यासाठी. एवढं सगळं तुम्हाला कळालं. हे खूप जास्त महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी असणार आहे मित्रांनो, कारण यावरती खूप सारे प्रश्न या ठिकाणी आजपर्यंत पेपरला बघायला भेटले आणि हे मी तुम्हाला यासाठी परत परत सांगतोय कारण खरंच प्रश्न आलेले. मी तुम्हाला असंच सांगत नाही की असंच बुवा मला सांगायचं म्हणून सांगतोय, असं काहीच नाही. खूप सारे प्रश्न या गोष्टींवरती आजपर्यंत डिझाईन झालेले. ओके, एवढ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असेल मी अशी आशा करतो. बघा या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला सांगायची मित्रांनो, आपल्या ॲप्लिकेशनचं जे नाव आहे टेक्निकल यूट्यूबवाला, त्याची जी लिंक आहे ती आपण या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यामध्ये जो आपण पॉवर सिस्टम आणि मशीनचा कोर्स त्या ठिकाणी टाकलेला आहे तो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊ शकता. अशाच पद्धतीचा कंटेंट त्या ठिकाणी आणि आपली टेस्ट सिरीज, कोणती बूस्टर टेस्ट सिरीज, जे काही तुम्हाला पेपरला जाण्याच्या पहिले पेपर कशा पद्धतीने तुम्हाला द्यायचा आहे, कशा पद्धतीने त्या ठिकाणी टाईम वाचवायचा आहे, ते सगळं प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन आलेले त्यावरती ती टेस्ट डिझाईन केलेली आहे आणि ती त्या ठिकाणून तुम्ही परचेस करू शकता. ओके, तर आपल्या चॅनलचं नाव परत एकदा सांगतो टेक्निकल यूट्यूबवाला आहे आणि आपल्या ॲप्लिकेशनचं नावसुद्धा टेक्निकल यूट्यूबवाला त्या ठिकाणी आहे. तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी कंटेंट घेऊ शकता. ओके, आणि त्या ठिकाणी फ्री कंटेंट बी मधून त्या ठिकाणी टाकत असतो. ओके, तर बघा आता आपल्याला ही गोष्ट झाल्यानंतर समोरचा टॉपिक या ठिकाणी बघायचा. तर समोरचा टॉपिक काय आहे आपला, ट्रान्सफॉर्मरचे नॉर्मल काही वैशिष्ट्ये ते आपण बोलता पाठीमागे झालीच, पण तरी तुम्हाला एकदा सांगून देतो की बघा वैशिष्ट्य काहीच नाही आहे, तेच त्या ठिकाणी पॉवर जी असते ती कॉन्स्टंट असते, बरोबर. आणि फ्रिक्वेन्सीसुद्धा तशीच त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी बदलत नाही. जे पहिल्या सेशनमध्ये या ठिकाणी काय केलं होतं आपण, एक व्याख्या, एक डेफिनेशन तुम्हाला सांगितली होती. त्या ठिकाणी सांगितलं होतं फ्रिक्वेन्सी आणि पॉवर न बदलता व्होल्टेजमध्ये वाढ करतो किंवा त्याला कमी करतो त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्सफॉर्मर म्हणतो. त्याच गोष्टीवरती या ठिकाणी डिपेंड आहे. या ठिकाणी कोणते, हे दोन आपले पॅरामीटर. त्यानंतर मित्रांनो तुमचा ट्रान्सफॉर्मर काय करतो, व्होल्टेज आणि करंटमध्ये बदल करतो. ते तर माहितीच आहे, व्होल्टेज आणि करंटमध्ये, हे सुद्धा तुमच्या डेफिनेशनमध्ये ट्रान्सफॉर्मरच्या त्या ठिकाणी आलं. ओके, त्यानंतर बघा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा जो तुमचा ट्रान्सफॉर्मर असतो, तुमच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणताही फ्रिक्शन लॉस नसतो. कोणताही त्या ठिकाणी काय नसतो, फ्रिक्शनल लॉस जो असतो. म्हणजे काय, फ्रिक्शनल लॉस कुठे असतो, बघा फ्रिक्शनल लॉस कुठे असतो मी तुम्हाला सांगतो. जे तुमचे मोटर असतात, ज्या जनरेटर असतं ते फिरणारे, काय ते फिरणारे, आणि ज्या गोष्टी फिरतात त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये बेरिंग्स वगैरे असतात आणि त्या ठिकाणी फ्रिक्शन होऊन ते फ्रिक्शन लॉस त्या ठिकाणी होतात. पण आपल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये तसं काही आहे का, आपल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये तसं काही लॉस आहे का, नाही. म्हणून जे आपला ट्रान्सफॉर्मर आहे तो सगळ्यात जास्त इफिशियन्सी असलेला मशीन आहे. पेपरला प्रश्न येऊ शकतो सगळ्यात जास्त इफिशियन्सी असलेली मशीन कोणती आहे, तर तो कोणती आहे मित्रांनो, आपला ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी असतो. ओके, तर तुम्हाला ह्या गोष्टी पण चांगल्या पद्धतीने कळायला असतील. या ठिकाणी कोणता लॉस नसतो, जो फ्रिक्शन लॉस असतो आपला, तो आपल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये त्या ठिकाणी नसतो बघा. आणि पॉवर कॉन्स्टंट, फ्रिक्वेन्सी बदलत नाही. व्होल्टेज आणि करंटमध्ये चेंज मात्र त्या ठिकाणी होतो, पण चेंज करून तुम्हाला काय भेटतं, त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरची त्या ठिकाणी जी पॉवर आहे ती कॉन्स्टंट भेटत असते. ओके, आता बघा या ट्रान्सफॉर्मरच्या छोट्या गोष्टी आपण या ठिकाणी बघितल्या. आता एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणीच मी सांगून देतो की नवीन आपल्याला बघायची. आता ट्रान्सफॉर्मरमध्ये वाइंडिंग बघितलं आपण, लो व्होल्टेज वाइंडिंग आणि हाय व्होल्टेज वाइंडिंग. यावरती सुद्धा एक स्पेशल पार्ट या ठिकाणी पडतो, पण आपल्याला त्याची काही जास्त गरज नाही. लो व्होल्टेज वाइंडिंग तुम्हाला LV लो व्होल्टेज वाइंडिंग आणि HV हाय व्होल्टेज वाइंडिंग याचं सगळं काही सांगितलं. लो व्होल्टेज वाइंडिंगमध्ये व्होल्टेज कमी असतो आणि हाय व्होल्टेज वाइंडिंगमध्ये या ठिकाणी व्होल्टेज जास्त असतं, हे तुम्हाला सांगितलं. आता काहीतरी परत एकदा याविषयी नवीन सांगतो. बघा या ठिकाणी आता मला सांगा, जर तुम्ही या वाइंडिंगला सप्लाय दिला तर ही वाइंडिंग तुमची कोणती असणार आहे, ही असणार आहे तुमची प्रायमरी वाइंडिंग. ही लो असणार आहे का हाय असणार आहे आपण डिसाईड करू शकत नाही मित्रांनो स्टार्टिंगला. ओके, ज्या वाइंडिंगला तुम्ही सप्लाय देता ती तुमची प्रायमरी साईड असते, तिला तुम्ही प्रायमरी वाइंडिंग म्हणता. आणि ज्या साईडकडून तुम्ही आउटपुट घेता, काय, ज्या साईडकडनं तुम्ही आउटपुट घेता ती तुमची सेकंडरी वाइंडिंग असते. मग ती लो व्होल्टेज वाइंडिंग आहे की हाय व्होल्टेज वाइंडिंग आहे, ती त्याच्या टर्न्सवरून आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं. बघा या ठिकाणी टर्न्स कशा आहे, जास्त आहे आणि बारीक तार आहे, म्हणजे ही झाली तुमची HV साईड. ओके, आता इथं काय, टर्न्स कमी आहे आणि जाड आहे. टर्न्स कमी झाल्या म्हणजे ते जाड ऑब्वियसली होणारच आहे. ओके, तर मग ही जी वाइंडिंग असते आपली ती लो व्होल्टेज वाइंडिंग. ओके, मग तुम्हाला प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग कळली.
प्रायमरी म्हणजे तुला आपण सप्लाय दिला, सेकंडरी म्हणजे तिथून आपण आउटपुट घेतले. ओके, आता या ठिकाणी एच यू एन डी पण तुम्हाला कळली, एल व्ही पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळाली. एच यूमध्ये टर्नची संख्या जास्त आहे आणि एल व्हीमध्ये टर्नची संख्या कमी आहे. ओके, आता एवढं झाल्यानंतर आपण डायरेक्टली ट्रान्सफॉर्मेशन रेशो जो असतो आपला, जो की कोणत्या अक्षराने दर्शवतो, कोणते पॅरामीटर कसे दर्शवतात आणि त्याच्यावरती प्रॉब्लेम्स कसे येतात ते आपण त्या ठिकाणी टॅकल करणार आहे. ओके, तर बघा या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन रेशो तुम्हाला काय सांगतो. बघा, ट्रान्सफॉर्मेशन रेशोमध्ये सर्वात पहिले कोणत्या अक्षराला काय म्हणतात, म्हणजे कशाने आपण त्या ठिकाणी दर्शवतो ते आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कळालं पाहिजे. बघा, ट्रान्सफॉर्मेशन रेशो आला म्हणजे हे के या ठिकाणी आला, मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की ट्रान्सफॉर्मेशन रेशो हा आपण के या अक्षराने दर्शवत असतो. ओके, मग पेपरला प्रश्न येतो, के काढा, ई काढा, एन काढा, ई2 काढा, एन2 काढा, एन1 काढा. मग हे नेमकं काय असतं बाबा, नेमकं हे आपल्याला कळतच नाही. आता या व्होल्टेजला तुम्हाला कुठे ई पण दिसते बघा, म्हणजे ई पण व्होल्टेजलाच दर्शवण्यासाठी या ठिकाणी देतात आणि व्ही पण व्होल्टेजला दर्शवण्यासाठी त्या ठिकाणी देतात. मग या ठिकाणी ट्रान्सफॉर्मेशन रेशो कसा असतो बघा, मी तुम्हाला सांगतो. ट्रान्सफॉर्मेशन रेशो या के अक्षराने तुम्ही दर्शवला, मग ट्रान्सफॉर्मेशन रेशो मी तुम्हाला पहिले लिहून दाखवतो आणि त्यानंतर कोणत्या अक्षराला काय म्हणून या ठिकाणी दर्शवतात ते तुम्हाला सांगतो. बघा, ट्रान्सफॉर्मेशन रेशो असतो E2/E1 इज इक्वल टू N2/N1 इज इक्वल टू I1/I2. आता ह्या E2 आणि E1ला मी V2 आणि V1सुद्धा लक्षात या ठिकाणी लिहू शकत होतो. आता यालाच परत मी कसं लिहू शकतो बघा, K इज इक्वल टू E1/E2 लिहू शकतो, N1/N2 लिहू शकतो आणि फक्त या करंटला त्याला काय करायचं, या बाकीच्या पॅरामीटरच्या उलटं लिहायचं आहे. मग ते कसं, I2/I1. मग बाकीचे पॅरामीटर सोबत, इथे E1 इथे N1, पण इथे I1 आहे का, नाही. या ठिकाणी झाला तुमचा I2, म्हणजे कधी लक्षात ठेवा तुमचा करंट या ठिकाणी उलटा असणार आहे. ठीक आहे, आता बघा, ई म्हणजे काय झाला तुमचा व्होल्टेज, ई म्हणजे काय झाला व्होल्टेज, शॉर्टकट लिहितो. ओके, एन म्हणजे तुमचे काय झाल्या टर्न, काय झाल्या तुमच्या टर्न, आणि आय म्हणजे काय झाला तुमचा करंट, काय झाला तुमचा त्या ठिकाणी करंट झाला. ओके, तर अशा पद्धतीने ईला पुढे 1 लागला, ईला पुढे 2 लागला, म्हणजे काय, E1 म्हणजे प्रायमरीचं व्होल्टेज, E2 म्हणजे सेकंडरीचं व्होल्टेज, तसेच N1 म्हणजे प्रायमरीच्या टर्न्स आणि N2 म्हणजे सेकंडरीच्या टर्न. आता I2 म्हणजे सेकंडरीचा करंट आणि I1 म्हणजे प्रायमरीचा करंट. अशा पद्धतीने असतो तुमचा ट्रान्सफॉर्मेशन रेशो. आता यावरती या ठिकाणी प्रश्न विचारले जातात, मग कधी या ठिकाणी ह्या एवढ्या पॅरामीटरमधला कोणताही एक तुम्हाला काढायला लावतील, कधीकधी या पॅरामीटरमधला कोणताही एक काढायला लावतील, कधीकधी के काढायला लावतील, म्हणजे कोणत्याही तुम्हाला 3 व्हॅल्यू देतील आणि 1 व्हॅल्यू तुम्हाला काढायला लावतील. ओके, कधीकधी समजा 2 व्हॅल्यू देतात, या ठिकाणी के काढायला लावतात. केची व्हॅल्यू जर काढायची समजा, बघा तुम्हाला सांगतो, के बरोबर तुमचा E2 आणि E1 आहे, E2/E1, परत केच बरोबर तुमचा N2/N1 आहे का नाही, आहे की नाही, म्हणजे कारण सगळे बरोबरमध्ये आहे. परत के बरोबर तुमचा I1/I2 पण आहे. मग हे सगळे पॅरामीटरचा उपयोग करून तुम्हाला केची सुद्धा व्हॅल्यू त्या ठिकाणी विचारल्या जाऊ शकते. जर या ठिकाणी छोटासा एक प्रॉब्लेम जर तुम्हाला जर सांगायचं जर झाला, तर तुम्हाला या ठिकाणी जर एखादा ट्रान्सफॉर्मेशन रेशो दिला, या ठिकाणी अशा पद्धतीने दिल्या जातं. समजा एक ट्रान्सफॉर्मेशन रेशो तुम्हाला दिला अशा पद्धतीने, आणि या ठिकाणी हे काय व्होल्टेज दिलं आहे, तुम्हाला काय व्होल्टेज दिलं आहे, आणि तुम्हाला काय करायचं आहे, केची व्हॅल्यू काढायची, काय केची व्हॅल्यू. तर या ठिकाणी के बरोबर मी E2/E1 हे सूत्र त्या ठिकाणी लावू शकतो. हा तुमचा राहणार आहे E1 आणि हा तुमचा राहणार आहे E2. मग E2च्या जागी 440 त्याची किंमत ठेवू आणि E1च्या जागी 220 त्याची किंमत आपण ठेवून देऊ, आणि भाग जर दिला 0ला 0 कट होईल आणि 22 दूनी 44 या ठिकाणी 2 आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. ओके, अशा पद्धतीने प्रॉब्लेम्स हे विचारले जातात. ITIच्या मुलांना असेच प्रॉब्लेम त्या ठिकाणी विचारले जातात, ते अशा पद्धतीने तुम्ही टॅकल करू शकता. ओके, आता यानंतर आपण पुढचा या ठिकाणी टॉपिक लगेच कवर करणार आहे. आता बघा, ट्रान्सफॉर्मेशन रेशो तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळाला. आता यावरूनच आपल्याला ट्रान्सफॉर्मरचा प्रकार या ठिकाणी ओळखण्यासाठी प्रश्न पेपरला विचारला जातो. मग काय, ट्रान्सफॉर्मेशन रेशो आपण कशाने दर्शवला, के या अक्षराने दर्शवला, बरोबर आहे का नाही. मग केची व्हॅल्यू जर 1पेक्षा जास्त असेल तर तो ट्रान्सफॉर्मर कोणता असतो.
केची व्हॅल्यू जर 1पेक्षा कमी असेल तर तो कोणता असतो आणि के बरोबर या ठिकाणी 1 जर असेल तर तो कोणता असतो. बघा, केची व्हॅल्यू जर 1पेक्षा जास्त असेल तर तो कोणता असतो, केची व्हॅल्यू जर 1पेक्षा कमी असेल तर तो कोणता असतो आणि के बरोबर 1 जर असेल तर तो कोणता ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी असतो, असं पेपरला विचारल्या जातं. तर या ठिकाणी के जर मोठा असेल मित्रांनो तो असतो तुमचा कोणता, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. जर के छोटा असेल तर तो असतो स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ओके, आणि के बरोबर 1 जर असला तर तो असतो तुमचा आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर. कोणता, आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर. ओके, एवढं पेपरला विचारल्या जाऊ शकतं, एवढं सोपं आहे. ओके, मग स्टेपअप ट्रान्सफॉर्मरची डायग्राम तुम्हाला आता काढता येईल, कारण काय, स्टेपअप म्हणजे या ठिकाणी सेकंडरीला या ठिकाणी व्होल्टेज जास्त पाहिजे, स्टेप डाऊन म्हणजे सेकंडरीला व्होल्टेज कमी पाहिजे, आणि आयसोलेशन म्हणजे दोन्ही वाइंडिंग सारख्याच राहणारे, जे दिलं तेच समोर भेटणारे. जैसे आपकी काय म्हणते ना ते म्हणे ना, जैसे तुमचे कर्म तसे तुम्हाला त्या ठिकाणी फळ 100% भेटणारे, तसा तुमचा असतो आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर. आणि त्याचा रेशो काय असतो, 1:1, म्हणजे जे दिलं तेच भेटलं. इकडून जर 200 व्होल्टेज दिलं तर इकडे 200च भेटणार, याचा रेशो 1:1 तुम्हाला येणार. पेपरला रेशो खूप साऱ्या वेळेस विचारल्या गेलेला आहे. ओके, आता आपल्याला कोअरची डिझाईन करायची आहे ट्रान्सफॉर्मरची आपण वाइंडिंग वगैरे या ठिकाणी बघितली स्टेप डाऊनच्या माध्यमात. आता आपल्याला काय करायचं आहे, जी ट्रान्सफॉर्मरची कोअर असणार आहे. आता कोअर कशी आहे आपल्या ट्रान्सफॉर्मरची, बघा मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो. आता या ठिकाणून डायरेक्ट डायग्रामच काढून तुम्हाला सर्व गोष्टी सांगणं आहे. ओके, बघा मी या ठिकाणी तुम्हाला कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर काढून दाखवणार आहे. एवढा डायग्राम तर माझ्या काही बरोबर नाही, पण ठीक आहे, जशा असेल तशा चांगल्याच आहे. बघा या ठिकाणी आता हे कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर, तुमच्या कोअर टाईप ट्रान्सफॉर्मरची कोअर आहे, बरोबर आहे की नाही. आता ही कोअर कशाने बनवली जाते, तर या ठिकाणी जी आपले कोअर आहे ती सिलिकॉन स्टील, CRGO यांच्यापासून बनवली जाते. बघा, तर तुमच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये मग सिलिकॉन स्टीलपासून बनवली जाते, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का, CRGOमध्ये का बनवली जाते, तर कधी लक्षात ठेवा, सिलिकॉनची कंडक्टिव्हिटी जास्त असते. काय असतं, तुमचा जो सिलिकॉन असतो त्याची कंडक्टिव्हिटी जास्त असते, आणि कंडक्टिव्हिटी जर जास्त असेल तर त्या कोअरमधून, ही जी तुमची कोअर आहे या कोअरमधून करंट पास होईल, आणि करंट पास झाला तर याची हीट वाढेल, आणि याची हीट जर वाढली मित्रांनो, तुम्ही चांगल्या पद्धतीने, तुम्हाला माहिती आहे तुमचा एडी करंट लॉस त्या ठिकाणी वाढतो. आणि एडी करंट लॉस कशावरती डिपेंड आहे, तुमच्या हीटवरती. हीट वाढली म्हणजे तोच तुमचा एडी करंट लॉस असतो. ओके, मग हा लॉस त्या ठिकाणी होतो. मग हे आपल्याला होऊ द्यायचं आहे का नाही, म्हणजे याची कंडक्टिव्हिटी कमी करायची, म्हणजे रजिस्टिव्हिटी वाढवायची आहे. तुमची रजिस्टिव्हिटी ज्या रो या अक्षराने दर्शवतात ती तिथली तो आपल्याला वाढवायची आहे. मग आपण काय केलं, या सिलिकॉनमध्ये ॲड केलं काय, स्टील. काय केलं, स्टील. म्हणजे पहिल्यांदा फक्त सिलिकॉनच्या असायच्या, नंतर आपण त्याला स्टील ॲड केलं आणि सिलिकॉन स्टील बनवलं. काहीतरी या ठिकाणी सिलिकॉन आपण त्या ठिकाणी 3% समथिंग त्यामध्ये ठेवला होता. किती, 3%. ओके, समथिंग बरं का, 5-6% इकडे तिकडे त्या ठिकाणी असू शकतं. 3% सिलिकॉन त्या ठिकाणी सिलिकॉन स्टील या मिश्रणामध्ये आपण मग ठेवला. मग आपलं आता मिश्रण कोणतं झालं, आपली कोअर कशाची बनली, आता जे सिलिकॉन, आपला सिलिकॉन प्लस स्टील याच्यापासून आपली कोअर बनली. आता ही सिलिकॉन स्टीलपासून कोअर आपण काय करतो आहे, मग ट्रान्सफॉर्मरची बनवतो आहे. ओके, पण या ठिकाणी परत आपल्याला या ठिकाणी काय व्हायला लागलं, या ठिकाणी सुद्धा काय, या ठिकाणी सुद्धा एडी करंट लॉसेसचे याचे प्रॉब्लेम येऊ लागले. त्यानंतर आपण यांना स्टॅम्पिंग वगैरे करू लागलो, ते तर आपल्याला माहिती आहे. काय, आपण याला स्टॅम्पिंग वगैरे करू लागलो, पण याने झालं काय, या ठिकाणी रजिस्टिव्हिटी वाढली, सर्वात महत्त्वाचं ज्या गोष्टी आपल्याला लागत होत्या. पण या ठिकाणी परत एक प्रॉब्लेम आपल्याला त्या ठिकाणी येऊ लागला. बघा तो प्रॉब्लेम कसा, बघा या ठिकाणी सर्वात पहिले तुम्हाला माहीत पाहिजे की तो तुमचा सिलिकॉन स्टील, या ठिकाणी तुम्हाला सिलिकॉन स्टील दाखवतो आणि या ठिकाणी तुम्हाला CRGO दाखवतो. सिलिकॉन स्टील अशा पद्धतीने आणि CRGO. ओके, आता तुम्हाला एक गोष्ट जर ती माहीत असली तरच तुम्हाला हे कळणार आहे. ओके, आता तुम्हाला या ठिकाणी स्ट्रक्चरचं या ठिकाणी थोडंफार नॉलेज मी तुम्हाला सांगतो. ओके, आता या ठिकाणी ग्रेन असतात. काय ग्रेन, काय कशाचे ग्रेन म्हणजे काय, या ठिकाणी जे फील्ड वाहणारे, या ठिकाणचे जे पोल असणारे पोलची ग्रेन मी या ठिकाणीच, बघा या ठिकाणी पोलचे ग्रेन, सिलिकॉन स्टीलचे कसे
कुकडं पण फिरतात. काय कुकडं पण फिरतात म्हणजे यांना डायरेक्शनला या समोर जायचं आहे, पण हे सगळे त्या ठिकाणी समोर जात आहेत का? नाही, काही प्रमाणातच समोर जात आहे. काही इकडे जातात, काही तिकडे जातात, काही तिकडे जातात. मग याने पण काय होतं, या ठिकाणी जेवढं काही आपल्याला सेकंडरीला त्या ठिकाणी भेटायचे, प्रायमरीला दिलेल्याच काय गोष्टी त्या सेकंडरीला भेटायचे ते भेटणार आहे का? नाही. आणि यामुळे याची काय होणार आहे, हीट वगैरे लॉसेस बाकीचे सुद्धा वाढणार आहे. ओके, मग या ठिकाणी काय झालं, आपण जो CRGO वापरला याचे जे ग्रीन ओरिएंटेशन होतं, काय ग्रीन ओरिएंटेशन ते एकाच डायरेक्शनने होतं. काय एकाच डायरेक्शनने होतं. कोणाचं? तुमच्या CRGOचं. ओके, आणि CRGO वापरल्यामुळे काय झालं, आपले लॉसेस कमी झाले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो हिस्टेरिसिस लॉस असतो मित्रांनो, काय हिस्टेरिसिस लॉस तो या ठिकाणी काय झाला, कमी झाला. काय कमी झाला. हिस्टेरिसिस लॉस कधी लक्षात ठेवा, तो मटेरियलवरती डिपेंड असतो. एखादी मशीन बनवून झाल्यानंतर आपण कधीच हिस्टेरिसिस लॉस कमी करू शकत नाही. ज्या कंपनीमध्ये ती मशीन तयार होते तीच कंपनी तो लॉस कमी करू शकते, कारण तो त्या मटेरियलवरती डिपेंड असतो, ज्या मटेरियलने ती काय केली जाते, मशीन तयार केली जाते. मग CRGO या मटेरियलची जर आपण कोर तयार केली, तिथला जो हिस्टेरिसिस लॉस असणार आहे तो या ठिकाणी काय असणार आहे, कमी असणार आहे. आता एवढं बघितल्यानंतर आपल्याला CRGOच्या काही प्रॉपर्टीसुद्धा त्या ठिकाणी बघावं लागतात. ओके, मग आता जर आपण या ठिकाणी CRGOचे मटेरियल जर वापरले, तिथली जी डेन्सिटी असते, फ्लक्स डेन्सिटी आपण Bmax या अक्षराने दर्शवतो, ती काय होते या ठिकाणी इम्प्रूव्हमेंट होते. मग आपल्याला फ्लक्स डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो मित्रांनो, φ/a. इम्प्रूव्हमेंट होते म्हणजे काय, ती वाढते. मग जर फ्लक्स डेन्सिटी तुमची वाढली तर तुमचा एरिया कमी होतो. एरिया म्हणजे तुमचा ट्रान्सफॉर्मरचा जो एरिया असणार आहे कोरचा, तो कमी होतो. आणि कोरचा एरिया जर कमी झाला तर तिथले लॉसेस काय होतात मित्रांनो, कमी होतात. अशा पद्धतीने तुम्हाला CRGOचे त्या ठिकाणी फायदे. मग सिलिकॉन स्टील चांगला का CRGO चांगला? CRGO चांगला. पण अजूनसुद्धा पेपरला प्रश्न येतात आणि त्या ठिकाणी CRGO ऑप्शन नसतो. कधी कधी CRGO ऑप्शन नसला तर तुम्हाला सिलिकॉन स्टील मारायचं आहे, आणि CRGO पण असला तर त्या ठिकाणी सॉरी नाही बरोबर आहे, मी बोललो पण या ठिकाणी क्लिक करताना काहीतरी झालं वाटतं. बघा या ठिकाणी CRGO जर ऑप्शन असला तर CRGO मारायचा, कारण कोल्ड रोल्ड ग्रीन ओरिएंटेशन याचा फुल फॉर्म मी सांगायचा राहिलो. जो तुमचा CRGO असतो त्याचा फुल फॉर्म पेपरला येत असतो, कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेशन. काय कोल्ड रोल्ड, मी लिहूनच देतो तुम्हाला या ठिकाणी. बघा जागा करतो, कोल्ड रोल्ड ग्रेन असते बरं का, ग्रेन आणि ओरिएंटेशन. ओके, स्पेलिंग बघून घ्या. कोल्ड रोल्ड ग्रेन ओरिएंटेशन असं त्याचं काय असतं, फुल फॉर्म असतो. ओके, आता हे सगळं आपलं झालं. आता आपल्याला या कोरचीच अजून एक कन्सेप्ट बघायची. ओके, तर कोरची पुढची कन्सेप्ट आपल्याला कशासाठी बघायची आहे, ह्या ज्या कोर आपण वापरल्या या ठिकाणी, कोणती कोर, ही कोर टाईप कोर अशा पद्धतीची. ओके, याचे बाकीचे प्रकार तर आपल्याला समोर बघायचे. तर मित्रांनो, हे अशी कोर न वापरता आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये कशा पद्धतीने कोर वापरतो मी तुम्हाला सांगतो. बघा या ठिकाणी तुम्हाला अधिकचं चिन्ह माहीत असेल, या अधिकच्या चिन्हासारख्या कोर आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरतो. याने काय होतं, तुमच्या ट्रान्सफॉर्मरच्या कोरचं जे साईज आहे ती कमी होते. काय, जी ट्रान्सफॉर्मरमध्ये ते कोर वापरली जाते ही अशा पद्धतीने, त्यांना काय होतं, या ठिकाणी साईज कमी होते, आकारमान कमी होते. ओके, आणि आकारमान कमी झाला, तुमचा एरिया कमी झाला, तर याने काय होतं बघा, एरिया कमी झाला. आणि एरिया कमी झाला म्हणजे फ्लक्स डेन्सिटी वाढली. तुम्हाला फॉर्म्युला सांगितला नाही मी, Bmaxचा φ/a. एरिया कमी झाला, इथे दिसतंय ना तुम्हाला, हे एवढं मोठं आहे का, एवढंच आहे ना फक्त. मग एरिया कमी झाला, एरिया कमी झाला, तुमची फ्लक्स डेन्सिटी काय होते, वाढते. लॉसेस त्या ठिकाणी कमी होतात, कारण त्या ठिकाणी मटेरियल जे असणार आहे मित्रांनो ते कमी लागतं. आणि ह्या कोर आपण बघितल्या, पण याचं नाव काय असतं, याला आपण स्टेप्ड कोर त्या ठिकाणी म्हणत असतो. कोणत्या, स्टेप्ड कोर. काय म्हणतो मित्रांनो आपण, स्टेप्ड कोर त्या ठिकाणी म्हणतो. ईडीचा उच्चार नाही काढला तरी चालतं. ओके, स्टेप कोर या ठिकाणी आपण त्याला म्हणतो. ओके, आता मित्रांनो या ठिकाणी ईडीकरण कमी करण्यासाठी तुम्हाला सांगितलं मी, आपल्या ज्या कोर असतात त्या स्टॅम्पिंग करतात. म्हणजे कशा, बघा या ठिकाणी अशा पद्धतीने ह्या ज्या कोर असतात त्या अशा स्टॅम्पिंग करून एकमेकांच्या वरती अशा लावल्या जातात. ओके, एकमेकांवरती म्हणजे त्या एकमेकांना एकदम चिपकवल्या जातात. एकदम या ठिकाणी
एकदम जवळजवळ अशा चिपकवल्या जातात एकमेकींना. ओके. मग या ज्या चिपकवल्या जातात स्टॅम्पिंग म्हणतात आपण त्याला. काय म्हणतो? स्टॅम्पिंग. म्हणजे एकमेकांना एकदम फिक्स केल्या जातात. ओके. त्याला काय म्हणतो? स्टॅम्पिंग. आणि ही जी एक चकती असती तिचं माप आता खूप जास्त या ठिकाणी या गोष्टीमध्ये खूप साऱ्या पुस्तकामध्ये वेगवेगळं दिलेलं आहे. तर आपला जो पॅटर्न असतो मित्रांनो तो नेहमीचा पॅटर्न असतो तो 0.25 टू 0.5 mm असं त्या ठिकाणी त्या कंटेंटमध्ये त्या ठिकाणी दिलेले. ओके. तर कुठे 0.4 0.5 0.25 0.5 mm. ओके. असं खूप साऱ्या याच्यामध्ये वेगवेगळं त्या ठिकाणी दिलं आहे. ओके. तर बघा त्यानंतर हे जे स्टॅम्पिंग आपण करतो मित्रांनो, ठीक आहे आपण स्टॅम्पिंग वगैरे केली, पण या ठिकाणी एखाद्या कोअरमध्ये जर या ठिकाणी स्टॅम्पिंग जर बरोबर झाली नाही, त्या ठिकाणी जर एअर गॅप जर राहिला मित्रांनो, तर त्या ठिकाणी मग आपल्या मॅग्नेटिक फोर्समुळे त्या ठिकाणी काय होतं? व्हायब्रेशन निर्माण होतं. कशामध्ये? त्या कोअरमध्ये काय होतं? व्हायब्रेशन निर्माण होतं. आणि तेच जे व्हायब्रेशन निर्माण होतं त्या व्हायब्रेशनच्या फेनोमेना जो असतो तो त्याला आपण मॅग्नेटोस्ट्रिक्शन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? मॅग्नेटोस्ट्रिक्शन. मी काय लिहितो? नॉर्मल मॅग्नेटोस्ट्रिक्शन. काय म्हणतो आपण त्याला? मॅग्नेटोस्ट्रिक्शन त्या ठिकाणी म्हणतो. हा फेनोमेना आहे कशाचा? जे व्हायब्रेशन आपलं तयार होतं आपल्या ट्रान्सफॉर्मरच्या कोअरमध्ये. कशामुळं? आपण स्टॅम्पिंग जर बरोबर केली नाही तर त्या ठिकाणी मग त्याच्यामुळं व्हायब्रेशन होतं, आणि व्हायब्रेशन जर होतं त्याला आपण काय म्हणतो? मॅग्नेटोस्ट्रिक्शन त्या ठिकाणी म्हणतो त्याला. ओके. आणि यामुळे काय होतं मित्रांनो? त्या व्हायब्रेशनमुळे तिथे एक आवाज निर्माण होतो. काय होतं? तिथे एक आवाज. काय? आवाज निर्माण होतो. आणि त्या आवाजावरती पेपरला प्रश्न येतो. तो आवाज कोणता असतो? तो हमिंग नॉईस असतो. काय असतो? हमिंग नॉईस. ओके. हमिंग नॉईज हा असतो मित्रांनो. या नॉईजची जी फ्रिक्वेन्सी असते त्यावरती कधीकधी एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो. याची जी फ्रिक्वेन्सी असते ती फ्रिक्वेन्सीच्या डबल असते. मग आपली फ्रिक्वेन्सी जर 50 असली तर याची जी किती असते? मग 100 हर्ट्झ. म्हणजे या हमिंग नॉईजची फ्रिक्वेन्सी दुप्पट होते. ओके. हे गोष्टी तुम्हाला कळाल्या असेल म्हणजे कळायलाच पाहिजे, कारण एवढ्या सोप्या लँग्वेजमध्ये एवढं म्हणजे एकदम नॉर्मल पद्धतीने सांगितल्यानंतर या गोष्टी कळायलाच पाहिजे. ओके. त्यानंतर आता वाइंडिंगवरती पहिल्या सेशनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी लो व्होल्टेज वाइंडिंग आणि हाय व्होल्टेज वाइंडिंग अशा 2 वाइंडिंग तुम्हाला या ठिकाणी मी सांगितल्या होत्या. आणि कोणती वाइंडिंग कुठे लावायची, कोणती वाइंडिंग कुठे लावायची ते सुद्धा मी तुम्हाला शॉर्टमध्ये त्या दिवशी म्हणजे सांगितलं होतं. पण आता आपण या ठिकाणी तुम्हाला परत एकदा प्रॉपरली सांगण्याचं काम करणार आहे. ओके. बघा लो व्होल्टेज वाइंडिंग आणि हाय व्होल्टेज वाइंडिंगमध्ये आता तुम्हाला काय गोष्टी या ठिकाणी माहीत पाहिजे. एकच मिनिट कलर आपला चेंज करून घेतो. चला ठीक आहे. आता लो व्होल्टेज वाइंडिंग तुम्हाला बघायची आहे, बरोबर आहे. आणि हाय व्होल्टेज वाइंडिंग तुम्हाला बघायची म्हणजे तुम्ही बघितली त्याचे पॅरामीटर वगैरे सगळं बघितलं. आता ही कोअर आहे बघा. आता या कोअरवरती तुम्हाला वाइंडिंग बसवायची आहे. ठीक आहे, बसवायची आहे. पण आता लो व्होल्टेज वाइंडिंग कोअरवरती बसवाव की हाय व्होल्टेज वाइंडिंग कोअरवरती बसवाव हे कसं कळायचं? तर कधी लक्षात ठेवा मित्रांनो, जी तुमची लो व्होल्टेज वाइंडिंग असते ती कोअरवर बसवली जाते स्टार्टिंगला, आणि हाय व्होल्टेज वाइंडिंग असते ती त्याच्यावरती बसवली जाते. कशावरती? त्या वाइंडिंगच्या वरती. याने काय होतं बघा, जी लो व्होल्टेज वाइंडिंग तुम्ही कोअरवरती लावता. ओके. त्याने मग तुम्हाला काय होतं? त्या ठिकाणी जे इन्सुलेशन लागणार आहे, काय? इन्सुलेशन लागणार आहे. कशासाठी? त्या कोअरवरती वाइंडिंग बसवायची ना तुम्हाला, मग तिथे इन्सुलेशन लागतं, आणि ते इन्सुलेशन लागणार ते कमी लागणार आहे. व इन्सुलेशन कशावरती डिपेंड असतं मित्रांनो? ते करंटवरती असतं. आणि लो व्होल्टेज वाइंडिंग आणि हाय व्होल्टेज वाइंडिंग त्यामुळेच या ठिकाणी अशा पद्धतीने बसवले जातात. त्या ठिकाणी लो व्होल्टेज वाइंडिंग जर तुम्ही बसवली कुठे? बघा या ठिकाणी करंटवरती असतं का? नाही, त्या ठिकाणी कशावरती असतं? इन्सुलेशन. कधीही लक्षात ठेवा या ठिकाणी कसाही गेम होऊ शकतो. इन्सुलेशन जे असतं व्होल्टेजवरती डिपेंड असतं, करंटवरती असतं का नाही मित्रांनो? करंट जास्त म्हणजे व्होल्टेज कमी, आणि व्होल्टेज कमी म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी इन्सुलेशन कमी लागतं. मी सांगताना एक स्टेप जरा पुढं चाललो आहे का नाही, पण तुम्हाला या ठिकाणी लगेच क्लिक झालं असेल. बघा लो व्होल्टेज वाइंडिंग कुठे बसवता तुम्ही? कोअरवरती. आणि लो व्होल्टेज वाइंडिंग कोअरवरती बसवली म्हणजे तिथला व्होल्टेज कमी झाला, म्हणजे तिथला इन्सुलेशन पण कमी झाला. आता हाय व्होल्टेज वाइंडिंग जर कोअरवरती बसवली असती तर तिथला व्होल्टेज जास्त, म्हणजे तिथला इन्सुलेशन जे असतं ते सुद्धा आपल्याला जास्त लागलं असतं. आणि यामुळे आपल्या ट्रान्सफॉर्मरची साईज वाढली असते, आणि ट्रान्सफॉर्मरची साईज वाढली म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्या ऑब्वियसली त्या ठिकाणी वाढणारच झाल्या. म्हणून आपण आपल्या ट्रान्सफॉर्मरच्या कोअरवरती सर्वात पहिले
लो व्होल्टेज वाइंडिंग बसवतो आणि त्यावरती अशा पद्धतीने वरून त्या ठिकाणी हाय व्होल्टेज वाइंडिंग बसवत असतो. आणि तुम्हाला याचं कळलं, इन्सुलेशनही कमी लागतं लो व्होल्टेज वाइंडिंग कोअरवरती बसवली की, आणि त्याची साईजसुद्धा, त्याचा एरियासुद्धा काय होतो, कमी त्या ठिकाणी होत असतो. हे पॅरामीटरवरती प्रश्न येतात की ट्रान्सफॉर्मरमध्ये कोअरवरती सर्वात पहिले कोणती वाइंडिंग बसवली जाते किंवा मग लो व्होल्टेज वाइंडिंग का बसवली जाते. तर इन्सुलेशन कमी लागतं, आणि इन्सुलेशन कमी लागतं तर लागतं, ट्रान्सफॉर्मरची साईजसुद्धा त्या ठिकाणी काय होते मित्रांनो, कमी होत असते. ओके, तर एवढं तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने कळाल्या असेल अशी मी आशा करतो. अजूनसुद्धा तुम्ही जर कोणी आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं, मी परत म्हणत नाही, कोणत्याही बाकीच्या लोकांसारखं मी म्हणत नाही, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आवडलं तर करा मित्रांनो. जर तुम्हाला कंटेंट चांगला वाटत असेल, तुम्हाला त्या कंटेंटचा जर फायदा होत असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत आपला सेशन या ठिकाणी जाऊ द्या, जेवढा जाईल तेवढा, आणि कमेंट करा कसं वाटतं सेशन काय तर. ओके, आता आपल्याला काय करायचे, लॉसेस बघायचे. बघा, लॉसेस कोणते आपल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये, कोणते लॉसेस होतात आणि कोणते होत नाही, हे तुम्हाला आलं पाहिजे का नाही, 100% आलं पाहिजे तुम्हाला. मग हे लॉसेस बघत असताना ट्रान्सफॉर्मरमध्ये तुमचे कॉपर लॉस होतात, तुमचे आयर्न लॉस होतात. मग आयर्न लॉसमध्ये एडी करंट लॉस आला, त्यानंतर एडी करंट लॉसनंतर तुमचा हिस्टेरिसिस लॉस आला. याचे फॉर्म्युले आले, कोणता घटक वाढल्यानंतर कोणता लॉस जास्त होतो, कोणता लॉस कमी होतो. या गोष्टीवरती ऑब्वियसली 100% पेपरला प्रश्न विचारल्या जातात. काय विचारल्या जातात. मग तुमचा इथे कॉपर लॉस आपण सर्वात पहिले सुरुवात करू. श्री गणेशा कोणाचा करू, कॉपर लॉसचा. तर कॉपर लॉस हा कसा लॉस आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. तो बदलणारा लॉस आहे. कसा बदलणारा म्हणजे तो कसा आहे, व्हेरिएबल लॉस आहे. कोणता तुमचा कॉपर लॉस, कॉपर लॉस हा कसा लॉस आहे तुमचा, बदलणारा लॉस आहे. तर कॉपर लॉस म्हणजे तुम्ही म्हणू शकता I²R लॉस. कसा I²R लॉस म्हणजे तुमच्या ट्रान्सफॉर्मरचा काय, तुमच्या ट्रान्सफॉर्मरचा करंट जेव्हा बदलतो, करंट कमी होतो किंवा जास्त होतो, तेव्हा तुमचा कॉपर लॉस त्या ठिकाणी बदलत असतो. म्हणजे जर करंट वाढला तर तुमचा कॉपर लॉस वाढणार आहे, करंट कमी झाला कॉपर लॉस कमी असणार आहे. ओके, कारण तो करंटवरती डिपेंड असणारा लॉस आहे. कोणता लॉस, कॉपर लॉस. मग आता कॉपर लॉस फाइंड करण्यासाठी कोणती टेस्ट घेतली जाते मित्रांनो, त्या टेस्टचं नाव आहे शॉर्ट सर्किट टेस्ट. शॉर्ट सर्किट टेस्ट काय केली जाते, कॉपर लॉस फाइंड करण्यासाठी घेतली जाते. अजून विचारलं जातं मित्रांनो की शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये तुम्ही कोणते पॅरामीटर फाइंड करता, तर या ठिकाणी सिरीज पॅरामीटरसुद्धा फाइंड करता. काय, सिरीज पॅरामीटर सुद्धा तुम्ही काय करता, तुमच्या शॉर्ट सर्किटमध्ये फाइंड करत असता. मग पेपरला प्रश्न आला शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये कोणते पॅरामीटर फाइंड करता, त्या ठिकाणी कॉपर लॉस बी दिलं आहे आणि तुम्हाला सिरीज पॅरामीटर दिलं आहे आणि बोथ ए अँड बी दिलं आहे. तुम्हाला बोथ ए अँड बी हा पर्याय वापरायचा आहे, तो तुम्हाला क्लिक करायचा आहे. ओके, मग तुम्हाला दोन्ही गोष्टी या ठिकाणी माहीत पाहिजे. कॉपर लॉस कुणावरती डिपेंड आहे, तो व्हेरिएबल आहे, तो करंटवरती डिपेंड आहे. करंट जसा काय कमी जास्त होईल तसा तुमचा कॉपर लॉस त्या ठिकाणी कमी जास्त मित्रांनो होणार आहे. ओके, आणि कॉपर लॉस कशामध्ये मोजला जातो, शॉर्ट सर्किट टेस्टने तुम्ही तो मोजू शकता. परत त्या ठिकाणी सिरीज पॅरामीटरसुद्धा तुम्ही तुमच्या शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये या ठिकाणी मोजू शकता. ओके, हा तुमचा काय झाला, कॉपर लॉस. हा कसा आहे, व्हेरिएबल आहे. परत यासाठी सांगतोय की हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता यावरती प्रॉब्लेम्स पेपरला विचारले जातात, जे की तुम्हाला जास्त कुठेही भेटणार नाही. ओके, बघा आता इथे कोणत्याही लोडचा लॉस, काय कोणत्याही लोडचा लॉस काढायचा असेल तर यावरती तुम्हाला काय येते, पेपरला प्रश्न येते. तर या ठिकाणी कोणत्याही लोडचा लॉस काढण्याचं सूत्र तुम्हाला माहीत पाहिजे, आणि ते सूत्र माहीत असलं की डायरेक्टली त्यामध्ये किमती ठेवायच्या आणि डायरेक्टली तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देऊन 2.2 मार्क आपल्या खिशात टाकायचे. अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम आहे, खूप साऱ्या वेळेस पेपरला आले आणि एवढं सोपं आहे. आणि हे सोपंच ITच्या मुलांना येतं. तुम्ही तयारी करता येईच्या मुलांच्या प्रॉब्लेमची, तुम्हाला काशी करून हेच प्रॉब्लेम येत नाही तर ते कुठून येणार आहे. ते करता आणि हे सोडून देता आणि बसता बोंबलत मग परत 4 वर्ष पुढच्या भरतीची या ठिकाणी वाट बघत. तर तसं न करता पहिलेच नीट आपली काशी करायची, नीट अभ्यास करायचा. जो आपला सिलॅबस आहे तो पहिले एका लाईनमध्ये काढून घ्यायचा आणि आपल्या सिलॅबसनुसार बरोबर चाललं की 100% या ठिकाणी सिलॅबस कवर होणार, सगळा अभ्यास होणार. पेपरला येणारे प्रश्न हे अनोळखी नसणार, बघितलेले असणार, ते आपल्याला सुटणार. 2.2 मार्क एका प्रश्नाला भेटणार आणि तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्शन घेऊन येणार. या ठिकाणी असाच कन्सेप्ट तुम्हाला एक सांगतो मित्रांनो. या ठिकाणी बघा,
कोणत्याही लोडचा लॉस तुम्हाला फॉर्म्युला या ठिकाणी लिहून देतो बघा. आणि कशा पद्धतीने त्यावरती प्रॉब्लेम येतात ते पण सांगतो. कोणत्याही लोडचा लॉस बरोबर एक्सचा वर्ग इंटू म्हणजे गुणाकारात असणार फुल लोड लॉस. अशा पद्धतीने तो काय असणार आहे तुमचा फॉर्म्युला असणार आहे LOSS. ओके. तर आता कशामध्ये काय 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 तुम्हाला दिले जातं काय काय नाही दिले जात हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो बघा. कोणत्याही लोडचा लॉस तुम्हाला काढायचा सांगतात. ओके. मग त्या ठिकाणी एक्सची किंमत देतात आणि फुल लोड लॉसची किंमत देतात किंवा या ठिकाणी या ठिकाणी हा काढायला सांगतील किंवा हा काढायला सांगतील कोणताही एक. हा जर दिला तर हा काढायला सांगतील, जर हा जर दिला तर हा काढायला सांगतील. तर कशा पद्धतीने तुम्हाला मी सांगतो बघा. त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युला येतो एक म्हणजे या ठिकाणी प्रश्न येतो. जर फुल लोड लॉस 1600 वॅट आहे ऐका, जर फुल लोड लॉस 1600 वॅट आहे म्हणजे फुल लोड लॉस दिला तुम्हाला किती आहे 1600. किती आहे 1600 आहे. आणि काय फुल लोड लॉस किती आहे फुल लोड लॉस 1600 आहे. तर हाफ लोड लॉसची किंमत काढा. हाफ म्हणजे किती अर्ध. मग ही हाफ जी किंमत असणार आहे मित्रांनो ती तुमच्या एक्सची किंमत असणार आहे. मग एक्सचा वर्ग या ठिकाणी आपल्याला करायचं सांगितलं आहे आणि या ठिकाणी मग आपली किंमत निघणार आहे कोणत्याही लोडचा लॉस. ओके. आणि हे सगळं कन्सेप्ट कोणाची आपल्या कॉपर लॉसमध्येच हे येतं. ओके. आता या ठिकाणी 1/2चा वर्ग आहे म्हणजे या ठिकाणी होणार आपलं 1/4 गुणिले 1600 का, कारण 1चा वर्ग 1च ठेवला आणि 2चा वर्ग 4 दिला. आता 4ने भाग झाला तर 4 चोक 16 आणि हे 2 शून्य जसेच्या तसे तुमचं उत्तर आलं 400. एवढं सोपं आहे बघा ट्रान्सफॉर्मरचे न्यूमॅरिकल आहे की नाही. मग कोणत्याही लोडचा लॉस बरोबर एक्सचा वर्ग गुणिले फुल लोड लॉस आहे की नाही. कोणत्याही लोडचा लॉस बरोबर एक्सचा वर्ग गुणिले फुल लोड लॉस. आता तुम्हाला मी काय केलं होतं फुल लोड लॉस दिला होता. आता जर कोणत्याही लोडचा लॉस दिला कोणत्याही लोडचा लॉस दिला तर कसं होतं बघा. जर कोणत्याही लोडचा लॉस एक्झाम्पल इथे मी 1600 दिला तुम्हाला आणि तुम्हाला हाफ लोड आता फुल लोड काढायचं आहे तुम्हाला आता फुल लोड काढायचं आहे. ओके. बघा तुम्हाला किती दिला आहे कोणत्याही लोडचा लॉस हाफ लोडवरती दिला आहे. समजा तुम्हाला कशावरती हाफ लोडवरती दिला आहे. हाफ लोडवरती मी प्रश्न तुम्हाला एकदा वाचून पूर्णपणे सांगतो बघा. हाफ लोडला 1600 वॅट आहे. किती आहे 1600 हाफ लोडला. तर फुल लोडला किती आता 1600. ठीक आहे. बरोबर 1/2चा वर्ग 1/4. आता हे 4 इकडे भागाकारात तिकडे गेल्यावर गुणाकारात जाणार आहे ना. मग ह्या बरोबरच्या इकडे त्याला गुणाकारात जर नेलं आपण तर 1600 गुणिले 4 किती 4 तर 16 चोक 64 झाले का नाही 16 चोक 64 आणि हे 2 झिरो जसेच्या तसे. मग कोणत्याही लोडचा लॉस तुम्हाला दिला होता फुल लोड लॉस विचारला होता जे की तुमचं 6400 म्हणजे 6400 तुमचं उत्तर त्या ठिकाणी आलेलं आहे. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला यावरती पेपरला प्रश्न विचारले जातात. ओके. आता यानंतर आपले आयर्न लॉस आपल्याला बघायचे. कोणते लॉस तुम्हाला या ठिकाणी बघायचे मित्रांनो आयर्न लॉस. ओके. तर आयर्न लॉस बघत असताना बघा त्या ठिकाणी मग तुम्हाला 2 प्रकार बघायला भेटतात. किती प्रकार 2 प्रकार बघायला भेटतात. ते दोन्ही प्रकार कोणते इडी करंट लॉस आणि हिस्टेरिसिस लॉस. ओके. आपल्याला काय करायचं आहे सुरुवात करायची श्री गणेशा आयर्न लॉस. आयर्न लॉस केला. आयर्न लॉस अजूनही कोणी जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. बघा आयर्न लॉसमध्ये आपल्याला 2 प्रकार बघायचे. इडी करंट लॉस पहिला आणि दुसरा हिस्टेरिसिस लॉस. आता इडी करंट लॉस कोणता तुमचा इडी करंट लॉस जो असणार आहे त्याचा फॉर्म्युला तुम्हाला डायरेक्ट मूक पाठ पाहिजे मित्रांनो. पण तो पाठ होतो का नाही त्याच्यासाठी पाहिजे ट्रिक आणि ती ट्रिक आपण तुम्हाला आता सांगणार आहे. बघा कुठे कुठे आता तुमचा इडी करंट लॉस PE अक्षरानं दर्शवतात. कुठे WE तुम्ही तुमच्या नावाने दर्शवा कशाने दर्शवा फक्त लक्षात ठेवा हा इडी करंट लॉस आहे. ठीक आहे. बघा त्या ठिकाणी मी दर्शवतो बघा WE बरोबर आहे. WEने दर्शवतो. आता हा कॉन्स्टंट घेतला K आणि हा झाला तुमचा डेन्सिटी B मॅक्स. काय झाली तुमची डेन्सिटी B मॅक्स. हिचा वर्ग असतो. त्यानंतर ही झाली फ्रिक्वेन्सी तिचाही वर्ग असतो आणि ही झाली थिकनेस कशाची स्टॅम्पिंग जी केली होती ती थिकनेस. अशा पद्धतीने तुमचा कशाचा इडी करंट लॉसचा हा काय झाला मित्रांनो हा तुमचा फॉर्म्युला झाला.
आता ह्या फॉर्म्युल्यावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात ते तुम्हाला सांगतो. फॉर्म्युला कोणी सांगा, पण प्रश्न कसे विचारले जातात ते तुम्हाला पेपरला विचारले जातात. तुम्ही गेम होतं तुमचा, तुम्ही घरी येता, मग वाटतं तुम्हाला अरे एवढं सोपं होतं आणि याच्यामुळे माझं या ठिकाणी म्हणजे लागण्याचे चान्सेस खतम झाले. बघा आता ईडी करंट लॉसमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे. बघा बी मॅक्स काय आहे तुमची, बी मॅक्स ही काय डेन्सिटी आहे, एफ काय फ्रिक्वेन्सी आहे आणि टी काय तुमचा थिकनेस आहे. याला लक्षात कसं ठेवायचं आहे, काय तफावत. कधी कधी तुम्हाला इथे व्हीसुद्धा दिल्या जातो, काय केलं जातं व्हीसुद्धा दिलं जातं. ते काही लक्षात आता घ्यायचं काही गरज नाही, घ्यायची तेवढं काही घ्यायची गरज नाही आहे. तर या ठिकाणी तफाव लक्षात ठेवायचं आहे. काय तफाव काय तफाव. टी म्हणजे थिकनेस, फ म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि व्ही तुम्हाला मी सांगितलं आहे ते काही लक्षात ठेवायचं गरज नाही, म्हणजे विचारल्या जात नाही. काय विचारल्या जात नाही तेवढं काय. ओके, मग एवढं तुम्ही याच्यानुसार या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. तफावत माहिती आहे ना तुम्हाला, एखाद्या गोष्टीची तफावत होते आहे का नाही, तसं हा तफाव तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बी मॅक्स दोन्हीकडं पण आहे बघा, कुठे कुठे हिस्टेरिसिस लॉसमध्ये सुद्धा आहे आणि ईडी करंट लॉसमध्ये सुद्धा आहे. त्यावरती काही आपल्याला गोंधळ उडायची गरज नाही आहे, काहीही गोंधळ उडायची गरज नाही. त्यामुळे ह्या पुढच्या गोष्टीवरती ट्रिक या ठिकाणी आपल्याला आली पाहिजे. मग तफावतवरती ती म्हणजे थिकनेस आणि एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि ह्या तिन्ही गोष्टींचा वर्ग असतो. काय तुमच्या डेन्सिटीचा पण वर्ग असतो, फ्रिक्वेन्सीचाही वर्ग असतो आणि थिकनेसचाही वर्ग असतो. आता पेपरला प्रश्न येतो, फ्रिक्वेन्सी वाढली तर, तुमचा थिकनेस वाढला तर ईडी करंट लॉसमध्ये काय परिणाम होईल, तुमची डेन्सिटी वाढली तर ईडी करंट लॉसमध्ये काय परिणाम होईल, असे पेपरला प्रश्न येतात. कधी लक्षात ठेवा, थिकनेसचा वर्ग आहे, फ्रिक्वेन्सीचा पण वर्ग आहे आणि तुमच्या डेन्सिटीचा पण वर्ग आहे. पण डेन्सिटी ही सहसा काय असते, प्रत्येक मशीनमध्ये या ठिकाणी कॉन्स्टंट असते. ही वाली डेन्सिटी कॉन्स्टंट असते आणि ती डेन्सिटी कॉन्स्टंट म्हणजे तुमचा V/F रेशो कॉन्स्टंट असतो. आणि जेव्हा तुमचं हे सगळं कॉन्स्टंट असतं मित्रांनो, तेव्हा तुमचा ईडी करंट लॉस असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल फ्रिक्वेन्सीला असतो. आणि जर हे कॉन्स्टंट नसलं तर तुमचा ईडी करंट लॉस हा डायरेक्टली प्रोपोर्शनल V² असतो. हे V² पॅरामीटर नंतर समजून सांगणार आहे, हे आता लक्षात आलं म्हणून सांगून दिलं. बघा तुमची फ्रिक्वेन्सी वाढली तर तुमचा ईडी करंट लॉस हा वर्गाने वाढतो, जर तुमची थिकनेस वाढली तर तुमचा ईडी करंट लॉस हा वर्गाने वाढतो. यावरती लाखो वेळेस या ठिकाणी पेपरला प्रश्न आले आणि पेपरला याने करोडपती करून टाकला आहे की नाही. या ठिकाणी मग हे तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. फ्रिक्वेन्सी वाढली तर त्याच्या वर्गाने तो लॉस कोणता ईडी करंट वाढणारे आणि थिकनेस वाढली तर वाढणारे आणि फ्रिक्वेन्सी वाढली तर वाढणारे, फक्त काय त्याच्या वर्गाने वाढणारे. हे काय झालं तुमचा ईडी करंट लॉस. सगळं काय तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजलं. या ठिकाणी कॉन्स्टंट असणारे V/, पण मग तो कॉन्स्टंट असल्यामुळे कॉन्स्टंट असणारे आणि हे कॉन्स्टंट असल्यामुळे तुमचा ईडी करंट लॉस हा डायरेक्टली प्रोपोर्शनल फ्रिक्वेन्सीला असणारे आणि तुमचा B max V/F रेशो हे जर कॉन्स्टंट नसेल तर तुमचा ईडी करंट लॉस असणारे तो V² या ठिकाणी डायरेक्टली प्रोपोर्शनल असणारे. म्हणजे व्होल्टेज जर वाढला तर तो तुमच्या वर्गाने वाढणारे. कोण, तुमचा ईडी करंट लॉस. अशा पद्धतीने ईडी करंट लॉसची ही कन्सेप्ट तुम्हाला कळाली. फ्रिक्वेन्सीची कळाली, 100% कळायलाच पाहिजे. थिकनेसवरती कळाली, 100% कळायला पाहिजे. मग मला सांगा, जर जाड थिकनेस जर याच्या थिकनेसच्या आपण जर कोअर जर वापरल्या स्टॅम्पिंग, तर या ठिकाणी ईडी करंट लॉस कमी होणार आहे की जास्त होणार आहे? जास्त होणार आहे, कारण स्टॅम्पिंग आपली जी थिकनेस आहे ती वाढली, मग त्याच्या वर्गाने लॉस आपला वाढणार आहे. ओके, आता यावरती एक फॉर्म्युला तुम्हाला मी देणार आहे आणि त्या फॉर्म्युल्यावरती काय होतं, पेपरला प्रश्न माऊली विचारल्या जातात. ओके, त्या ठिकाणी मग या ठिकाणी न्यू ईडी करंट लॉस, जुना ईडी करंट लॉस, नवी फ्रिक्वेन्सी, जुनी फ्रिक्वेन्सी, या 4 पॅरामीटरमध्ये 3 पॅरामीटर तुम्हाला दिले जातात आणि 4था पॅरामीटर तुम्हाला काढावा लागतो. मग तुम्हाला आता मी WE अक्षराने तुम्हाला काय केलं, ईडी करंट लॉस दर्शवला. मग WE न्यू म्हणजे तुमचा नवीन ईडी करंट लॉस भागिले WE ओल्ड. ओके, म्हणजे तुमचा जुना ईडी करंट लॉस बरोबर न्यू फ्रिक्वेन्सी, F म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि तू पुढे न्यू लावला, नंतर ओल्ड फ्रिक्वेन्सी आणि यांचा असतो बघा वर्ग. अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म्युला असतो. या फॉर्म्युल्यावरती कशा पद्धतीने प्रश्न येतात ते मी तुम्हाला सांगतो, त्यामध्ये काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. बघा पेपरला काय केलं जातं,
काय पेपरला काय केलं जातं, प्रश्न डायरेक्ट तुम्ही ऐका प्रश्न बघा. या ठिकाणी जेव्हा व्ही बाय एफ रेशो कॉन्स्टंट असेल किंवा बी मॅक्स कॉन्स्टंट असेल, प्रश्न आहे का, जर तुम्हाला काय केलं जातं, या ठिकाणी एक प्रश्न विचारला जातो, प्रश्नामध्ये दिलं जातं जर व्ही बाय एफ रेशो कॉन्स्टंट असेल म्हणजेच जर तुमची डेन्सिटी जर कॉन्स्टंट असेल तर काय, तर या ठिकाणी 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीला काय तुमची ओल्ड फ्रिक्वेन्सी आता या काय जर 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीला या ठिकाणी मी अशा पद्धतीने हे करून घेतो, 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीला जर 200 वॅट तुमचा काय आहे या ठिकाणी लॉस आहे बघा, तो तेवढा काय 200 वॅट लॉस आहे, तर या ठिकाणी 25 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीला किती असेल, या ठिकाणी मग 25 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीला किती असेल हे तुम्हाला अशा पद्धतीने बघा. जर 50 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीला तुमचा लॉस किती आहे 200 आहे, तर 50 हर्ट्झसाठी किती 200 सांगितलं, तर 25 हर्ट्झसाठी किती असा प्रश्न येतो आणि यांचा काय वर्ग आहे, मग 25 एका 25, 25 दुनी 50, आता 25 दुनी 50 म्हणजे 102 राहिला, किती राहिला 102 राहिला. या ठिकाणी याला मी इकडे लिहून घेतो हा, इथे काहीच नाही तुमचा क्वेश्चन मार्क आहे, या ठिकाणी तुमचे 200 आहे, या ठिकाणी आता 102चा वर्ग म्हणजे 104 झाले भाऊ, झाले का नाही मला सांगा 104. आता 200 कशात आहे, कशात हे 200, अरे भागाकारात आहे भाऊ ते 200, मग तिकडे बरोबरच्या पलीकडे गेला तर तो काय होईल गुणाकारात जाईल, मग इथेच मी याला कट करून याला डायरेक्ट गुणाकारामध्ये 200 लिहून घेतो. मग या 4ने भाग द्यायचा, 4 पंच 20 आणि राहिलेला 0 पुढं म्हणजे 25 वॅट तुमचा 50 वॅट काय होणार आहे 25 हर्ट्झ फ्रिक्वेन्सीवरती लॉस होणार आहे. म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी कमी झाली होती, काय तुमची फ्रिक्वेन्सी कमी झाली होती, मग तुमचा लॉससुद्धा काय झाला मित्रांनो कमी त्या ठिकाणी झालेला आहे. आता या ठिकाणी तुम्हाला एक कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात आली असेल, कन्सेप्ट काय, फ्रिक्वेन्सी हाफ झाली बघा, फ्रिक्वेन्सी हाफ झाली पण लॉस हा 4 पटीने कमी झाला आहे बघा, किती 4 पटीने. मग यावरून तुम्हाला कन्सेप्ट कळाली असेल, जर फ्रिक्वेन्सी वर्गाने वाढली किंवा वर्गाने कमी झाली तर तुमचा जो लॉस असणार आहे या ठिकाणी फ्रिक्वेन्सी वाढली किंवा कमी झाली तर तुमचा जो लॉस असणार आहे तो वर्गाने कमी किंवा जास्त असणार आहे, हे काय डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, काय ते डायरेक्टली प्रपोर्शनल, वाढलं तर वाढणार आणि कमी झालं तर कमी होणार आहे. अशा पद्धतीने काय होतं मित्रांनो तुमचं या ठिकाणी ईडी करंट लॉस होता, त्यावरती अशा पद्धतीने प्रॉब्लेम विचारल्या जातात. मग कधी तुम्हाला काय देतील कधी काय देतील, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, इकडचं तिकडं करायचं आहे आणि तिकडचं इकडं करायचं आहे. ओके, बस एवढंच तुम्हाला करायचं आहे आणि 2.2 मार्क प्रत्येक वेळेस सांगितल्या पद्धतीने तुमच्या खिशात तुम्ही घालून या ठिकाणी सिलेक्शन तुमचं 100% करणार आहे. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी ही कन्सेप्ट होती. आता पुढची कन्सेप्ट कोणती आहे ती आपण लगेच बघणार आहे. बघा या ठिकाणी आता कन्सेप्ट तुम्हाला सांगितली होती, जर तुमचा या ठिकाणी ईडी करंटची कन्सेप्ट सांगितली होती, तुमची डेन्सिटी किंवा तुमचा व्ही बाय एफ रेशो हा जर कॉन्स्टंट नसेल तर तुमच्या व्ही स्क्वेअरला या ठिकाणी काय असतो तुमचा ईडी करंट लॉस डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. मग मी सांगितलं म्हणून तुम्ही खरं मानायचं का नाही, याचं काहीतरी काय असतं उदाहरण असतं, त्यावरती आपल्याला ते सोडवावं लागतं आणि त्यावरती आपल्याला ते काढावं लागतं. ओके, आता या बी मॅक्सला म्हणजे या डेन्सिटीला मी व्ही बाय एफ लिहू शकतो, ठीक आहे लिहू शकतो, त्यात काही अडचण नाही, 100% लिहू शकतो. तर मी एवढ्या गोष्टीला खाली उतरून घेतो, ठीक आहे. व्ही बाय एफ याला लिहिलं गुणिले तुमची काय इथे फ्रिक्वेन्सी आहे, मग या व्ही बाय एफचा तुमच्या डेन्सिटीचा काय वर्ग आहे, मग या व्ही बाय एफचा पण आपल्याला काय करावं लागेल वर्ग लिहावं लागेल, याला कंसात टाकू आणि सगळ्यांचा आपण वर्ग घेऊ आणि हे फ्रिक्वेन्सी आहे याचा पण वर्ग, अशा पद्धतीने मी लिहून घेतलं. आता इथं काय बघा हे कॉन्स्टंट नाही आहे, कॉन्स्टंट जर असते तर त्यामध्ये बदल नसताच आला, पण हे कॉन्स्टंट नाही आहे त्यामुळे आपण याच्यामध्ये बदल करू शकतो. म्हणजे आपण जर या ठिकाणी लिहिले तर व्हीचाही स्क्वेअर होईल आणि एफचाही स्क्वेअर होईल गुणिले हा एफचा वर्ग म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी झाली. आता ही फ्रिक्वेन्सीचा वर्ग हा फ्रिक्वेन्सीचा वर्ग कट होतो आणि इथे राहतो फक्त व्ही स्क्वेअर. म्हणून तुम्हाला सांगितलं जर हे कॉन्स्टंट नसले तर हे या ठिकाणी डायरेक्टली प्रोपोर्शनल व्ही स्क्वेअर असतो. हे म्हणजे कोण ईडी करंट लॉस डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार व्ही स्क्वेअरला. कधी जेव्हा मित्रांनो इथे ह्या ठिकाणी व्ही बाय एफ रेशो किंवा तुमची डेन्सिटी कॉन्स्टंट नसेल तेव्हा लक्षात ठेवा तुमचा जो ईडी करंट लॉस असतो तो व्ही स्क्वेअरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. हा प्रश्न खूप वेळेस पेपरला आलेला आहे त्यामुळे परत सांगतो, नाही तर काहीही सांगायची गरज आपल्याला नाही आहे. आणि हे परत यासाठी सांगतो आहे की कन्फ्युजन होतं
आता जेव्हा मी तुम्हाला हिस्टेरिसिस लॉस शिकवेल, या पहिले तुम्हाला सोपं वाटेल ईडी करंट, पण जेव्हा हिस्टेरिसिस लॉस मी तुम्हाला शिकवेल तेव्हा तुम्हाला कन्फ्युजन होईल, कोणता फॉर्म्युला ईडीचा आहे, कोणता हिस्टेरिसिसचा आहे, कोणते पॅरामीटर इकडचे आहे, कोणते पॅरामीटर तिकडचे, हे सगळं कन्फ्युजन तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे. ओके, त्यामुळे मी एवढं जीव तोडून तुम्हाला या ठिकाणी सांगते. ओके, हे सगळं मी आता रब करून टाकतो सर्वात पहिले म्हणजे. ओके, हे रब करून टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मग सांगणार आहे मी हिस्टेरिसिस लॉस. ओके, तर बघा आता हिस्टेरिसिस लॉस तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगतो. सर्वात पहिले हिस्टेरिसिस लॉस, पेन कुठे गेला, हां, हिस्टेरिसिस लॉस त्याचा फॉर्म्युला आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे, बरोबर आहे का नाही. तर हिस्टेरिसिस लॉस आपण त्याला WE दर्शवलं होतं, ई फॉर ईडी करंट, इथे WH फॉर हिस्टेरिसिस अशा पद्धतीने आपण दर्शवलं होतं. आता या ठिकाणी के कॉन्स्टंट घेतला, ही झाली तुमची बी मॅक्स म्हणजे डेन्सिटी. आता इथे वर्ग नसतो, इथं नीटाची किंमत असते बघा, नीटा म्हणजे हा आपला नीटा, जी किंमत असते 1.6 to 1.7. तर आपण डायरेक्ट या ठिकाणी 1.6 लिहत असतो. आता या ठिकाणी बी मॅक्सचं काय, नीटा त्याच्या डोक्यावरती असणार आहे. नंतर फ्रिक्वेन्सीचाही वर्ग वगैरे नसतो आणि तुमची जे व्ही जो असतो त्याचाही त्या ठिकाणी वर्ग वगैरे काही नसतं, हे रिकामटवळे हे तसेच असतात. ओके, व्ही म्हणजे व्हॉल्यूम, मी पहिल्यांदा पण विसरलो सांगायचं बघा. व्ही म्हणजे काय असतो तुमचा, हा व्हॉल्यूम असतो, काय असतो, व्हॉल्यूम, आणि ही असते तुमची फ्रिक्वेन्सी. ओके, आणि हा डेन्सिटी. ओके, ही झाली डेन्सिटी म्हणजे काय, फ्लक्स डेन्सिटी. आता मला सांगा, तुमचा जो हिस्टेरिसिस लॉस आहे, तुमच्या डेन्सिटीला काय झाला मित्रांनो, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, ठीक आहे. तुमच्या फ्रिक्वेन्सीला काय येतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, ठीक आहे. तुमच्या व्हॉल्यूमला पण डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, पण गरज नाही व्हॉल्यूमची, पण तुम्हाला सांगतो हे लक्षात ठेवायचं आहे. फिवर कसं लक्षात ठेवायचं आहे, फिवर, फ्रिक्वेन्सी, व्ही फॉर व्हॉल्यूम, ते तफावत लक्षात ठेवलं होतं, हे फिवर लक्षात ठेवा. एफ फ्रिक्वेन्सी फी आणि व्हॉल्यूम व्ही, अशा पद्धतीने तुम्ही याला लक्षात ठेवू शकता ह्या फॉर्म्युल्याला. ओके, इकडचं तर सेमच आहे, फक्त बी मॅक्स तिकडे स्क्वेअर होता, इथे नीटा आहे. ओके, म्हणजे त्याच्या डोक्यावरती. ओके, बघा आता यामध्ये पण प्रश्न एक प्रॉब्लेम्स असतो, त्यानंतर हे कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, कुणाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे, यावरती सुद्धा या ठिकाणी पेपरला प्रश्न येतात. जर या ठिकाणी V/F कॉन्स्टंट असला, हिस्टेरिसिस लॉसमध्ये जर V/F कॉन्स्टंट जर असला, ओके असला, तर या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला या ठिकाणी दिसतंय WH, डायरेक्टली प्रोपोर्शनल फ्रिक्वेन्सी, ठीक आहे. हे पॅरामीटर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुमचा हिस्टेरिसिस लॉस असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला असतो, फ्रिक्वेन्सीला, पण तुमचा एडी करंट लॉस जो असतो तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो फ्रिक्वेन्सीच्या वर्गाला, बरोबर की नाही. आता या ठिकाणी तुम्हाला जे सांगितलं होतं मी पाठीमागं, ओल्ड फ्रिक्वेन्सी, न्यू फ्रिक्वेन्सी, ही ओल्ड लॉस, न्यू लॉस. आता इथे कसं आहे बघा, तिकडे कसं सांगितलं होतं मी, तसं तिकडे जसं सांगितलं होतं सेम इकडे तसं, फक्त इथे काय नसणार आहे, स्क्वेअर नसणार आहे, त्यामुळे ह्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला तेवढा टेन्शन येणार नाही. बघा WH या अक्षराने आपण दर्शवला होता, WH न्यू भागली WH ओल्ड. खूप जास्त महत्त्वाचं आहे मित्रांनो, हे पेपरला प्रश्नसुद्धा आलेले आहे. एफ न्यू अपॉन एफ, फक्त या ठिकाणी वर्ग होता ईडी करंटमध्ये, इथे वर्ग नसणारी, फक्त एवढा फॉर्म्युला असणार आहे. मग तुम्हाला तसं तिथं जसं सांगितलं होतं, यात ही फ्रिक्वेन्सी हा लॉस देतील, ओके, आणि ही फ्रिक्वेन्सी देतील, हा लॉस तुम्हाला काढायचा आहे, बरोबर आहे. त्यानंतर कधीकधी काही पण देतील आणि काही पण काढायला सांगतील, ते त्यामध्ये काही हे नाही तुम्हाला. तर या ठिकाणी फॉर्म्युला आला आणि तुम्हाला गुणाकाराचं इकून इकडे गेलं काय, हे जे बरोबर आहे ह्या बरोबरच्या इकडे गेलं काय, इकून इकडे आलं तर गुणाकाराचं भागाकार होतं, भागाकाराचं काय होतं, गुणाकार होतं, बेरजेची वजाबाकी होती आणि वजाबाकीची बेरीज होती. हे 4-5व्या वर्गाची कन्सेप्ट आहे, ती तुम्हाला 100% येतच असेल, बरोबर आहे की नाही. आता यानंतर बघा मित्रांनो, तुम्हाला मी शॉर्ट सर्किट टेस्ट तर पहिले सांगितली, ती कॉपर लॉस आणि सिरीज पॅरामीटर फाइंड करण्यासाठी वापरतात. त्यानंतर ओपन सर्किट टेस्ट तुम्हाला सांगायची राहिली होती. बघा ओपन सर्किट टेस्ट एकदा सांगून देतो, काय तुमची ओपन सर्किट टेस्ट. आता ओपन सर्किट टेस्टची आयर्न लॉस काय, व्यवस्थित लिहितो बघा, आयर्न लॉस. ओके, आयर्न लॉस फाइंड करण्यासाठी काय, आयर्न लॉस फाइंड करण्यासाठी आणि पॅरलल पॅरामीटर
काय पॅरलल पॅरामीटर फाइंड करण्यासाठी या ठिकाणी ही वापरली जाते. कोणती? ओपन सर्किट टेस्ट. ओपन सर्किट टेस्टमध्ये जो काय त्या ठिकाणी तुमचा करंट असणार आहे तो खूप कमी असतो, एकदम निग्लिजिबल. त्यामुळे तिथे कॉपर लॉस या ठिकाणी पकडत नाही. त्या ठिकाणी फक्त आयर्न लॉस आपण फाइंड करतो. ओके. आणि हे जे असतो तुम्हाला शॉर्ट सर्किटमध्ये सांगितलं मी, कॉपर लॉस आणि सिरीज पॅरामीटर, आणि ओपन सर्किटमध्ये आयर्न लॉस आणि पॅरल पॅरामीटर फाइंड करण्यासाठी तुम्ही ह्या टेस्ट करतात. ओके. आता या ठिकाणी दोन टेस्टचं जर पूर्णपणे तुम्हाला डिटेल जर सांगायची जर झाली मित्रांनो, काय दोन्ही टेस्टची जर डिटेल, मग तुमचा शॉर्ट सर्किट टेस्ट करंट जास्त असणार आहे. या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगून देतो बघा. कट. ओके. बघा या ठिकाणी शॉर्ट सर्किट टेस्ट. ओके. शॉर्ट सर्किट टेस्ट आणि इकडे घेतो मी ओपन सर्किट टेस्ट. ओके. बघा आता शॉर्ट सर्किट टेस्ट फाइंड करायची म्हणजे तिथे कॉपर लॉस फाइंड करायची म्हणजे तिथे करंट काय आपला जास्त आहे आणि तिथला व्होल्टेज कसा आहे कमी आहे. इकडे कसं आहे करंट कमी आहे आणि व्होल्टेज जास्त आहे. एवढं तुम्हाला कळालं आहे की नाही. आता या ठिकाणी काय करतो तुम्ही शॉर्ट सर्किटमध्ये कॉपर लॉस फाइंड करता, इकडे आयर्न लॉस फाइंड करता. शॉर्ट सर्किटमध्ये तुम्ही कोणते पॅरामीटर फाइंड करता? सिरीज पॅरामीटर फाइंड करता, इकडे पॅरलल पॅरामीटर फाइंड करता. ओके. आता महत्त्वाची गोष्ट पॉवर फॅक्टरची या ठिकाणी येते मित्रांनो. शॉर्ट सर्किटमध्ये जो पॉवर फॅक्टर असतो तो 0.82 0.7 लॅगिंग असतो बघा. काय असतो? लॅगिंग असतो. आता इकडे तो पॉवर फॅक्टर काय असतो? 0.25 ते म्हणजे आपण 2ने दर्शवतो. 0.3 हा सुद्धा काय असतो तुमचा लॅगिंगच असतो त्या ठिकाणी. ओके. हे झालं तुमचं पॉवर फॅक्टरचं. आता महत्त्वाची गोष्ट, या गोष्टीवरती प्रश्न विचारले जातात की शॉर्ट सर्किट टेस्ट कोणत्या वाइंडिंगवरती घेतात आणि ओपन सर्किट टेस्ट कोणत्या वाइंडिंगवरती घेतात. तर कधी लक्षात ठेवा मित्रांनो, जी शॉर्ट सर्किट टेस्ट जी असते ती HV वाइंडिंगवरती घेतात. HV वाइंडिंगवरती घेतात म्हणजे LV जी असते ती शॉर्ट करतात. HV वाइंडिंगवरती ती घेतात आणि LV वाइंडिंग शॉर्ट करतात. LVचा व्होल्टेज काय असतो कमी असतं ती शॉर्ट करून टाकतात. HVचा व्होल्टेज जास्त असतो तर HV वाइंडिंगवरती ती घेतात. आता मला सांगा, इकडे HV शॉर्ट केली, ही शॉर्ट सर्किट वाइंडिंग आहे ना, म्हणजे ही शॉर्ट सर्किट टेस्ट आहे ना, ते त्यांनी LV शॉर्ट केली. तर आता इकडे LV शॉर्ट केली तर आपल्याला इकडे HV ओपन ठेवायची आहे. काय करायचं आहे म्हणजे डायरेक्ट विरुद्ध आहे. ओपन सर्किट टेस्ट आहे ना, ही शॉर्ट सर्किट आहे, तर त्यांनी LV शॉर्ट केली. तर आपण इकून कोणती आपली टेस्ट आहे आता ही ओपन सर्किट, तर आपण काय करू? ओपन सर्किट करू. कोणती? HV. त्यांनी LV केली, आपण HV करू. त्यांनी LV शॉर्ट केली, आपण HV ओपन करू. बरोबर आहे. आता HV ओपन केली म्हणजे LVवरती टेस्ट घेतली, LVवरती घेतली काय टेस्ट शॉर्टमध्ये लिहितो आहे. हे तुम्हाला खूप जास्त महत्त्वाचं आहे. बघा शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये LV वाइंडिंग शॉर्ट केली म्हणजे मग HVवरती त्यांनी टेस्ट घेतली. आता या ठिकाणी LV शॉर्ट केली म्हणजे इकडे HV ओपन ठेवली, HV ओपन ठेवली म्हणजे HVवरती ती टेस्ट त्यांनी या ठिकाणी घेतली. खूप जास्त सोपं आहे. एकच लक्षात ठेवा, कोणतं? एवढं लक्षात ठेवा फक्त. हे कोणतं? फक्त एवढं. शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये LV वाइंडिंग शॉर्ट केली. LV जर शॉर्ट केली असेल तर टेस्ट कोणत्या वाइंडिंगवरती घेतली असेल? HVवरती घेतली असेल. तर याच्या विरुद्ध इकडे जायचं. आता HV वाइंडिंग काय केली? शॉर्ट केली होती. तर आपल्याला ओपन सर्किट टेस्ट घ्यायची म्हणजे ओपन सर्किट करावं लागेल वाइंडिंग. यांनी LV वाइंडिंग शॉर्ट केली तर त्याच्या विरुद्ध आपल्याला HV वाइंडिंग ओपन ठेवायची, कारण ओपन सर्किट टेस्ट घेतो आहे आपण. आता HV वाइंडिंग ओपन ठेवली म्हणजे LVवरती काय करायची आहे? टेस्ट घ्यायची आहे. बस एवढं सोपं आहे की नाही? एवढं सोपं या ठिकाणी काय खूप सोपं आहे. फक्त आपल्याला काय करावं लागतं? हे जग काय खूपच चांगलं प्रेमळ आहे. फक्त आपल्याला काय करावं लागतं? प्रेमळ व्हावं लागतं. आपल्या जर जिभेवरती जर साखर असेल तर सगळं जग चांगलं आहे, आणि तुम्हीच जर मस्तीखोर असणार तर जग काय सगळंच काय वाईट आहे मग, आहे की नाही? तसंच आपल्या अभ्यासामध्ये असतं. फक्त आपल्याला प्रत्येक गोष्ट ही चांगल्या पद्धतीने प्रेमाने एकदम हँडल जर चांगली केली तर ती चांगलीच असणार आहे. बरोबर आहे. बघा हे झाले एवढे पॅरामीटर आपले. हे पॅरामीटर झाल्यानंतर आपल्याला ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी खूप जास्त महत्त्वाचा टॉपिक आहे. बघा आपल्या ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी आपण अशी दर्शवतो. इफिशियन्सी पर्सेंटमध्ये अशा पद्धतीने आपण ते दर्शवतो. तर इफिशियन्सी आपण आउटपुट अपॉन इनपुट अशी लिहितो.
मग पेपरला प्रश्न आहे असा येतो का आउटपुट अपॉन इनपुटमध्ये डायरेक्ट? नाही बाबा, प्रश्न हे खूप सारे घुमून या ठिकाणी विचारले जातात. मग आउटपुट आपण खूप साऱ्या याच्यामध्ये टाईपमध्ये लिहू शकतो, इनपुट खूप साऱ्या याच्यामध्ये लिहू शकतो. जे आउटपुट असतं आपलं, समजा आपण अशा पद्धतीने आउटपुट लिहिलं, जे इनपुट असतं ते आउटपुट प्लस लॉसेस असतात. बघा या ठिकाणून इनपुट गेलं, इथे तुमचे लॉसेस झाले, नंतर आउटपुट भेटलं. म्हणजे इनपुट असणार आहे तुमचं हे आउटपुट अधिक लॉसेस असणार आहे का नाही? मला सांगा, इनपुट 10 होतं, लॉस झाला 2चा, आउटपुट घेतलं 8. तर मला सांगा हे जे इनपुट आहे तुमचं ते आउटपुट प्लस लॉस 8 अधिक 2 केले तेव्हाच 10 होणार आहे तुमचे, बरोबर आहे का नाही? मग अशा पद्धतीने या ठिकाणी घुमून विचारल्या जातं. आउटपुट मी लिहून घेतलं. आता इनपुट काय आहे तुमचा? आउटपुट अधिक लॉस आहे. मग याला कसं लिहू शकता बरं तुम्ही? आउटपुट अधिक लॉस. ठीक आहे, आउटपुट लिहिला. आता इथेच मी आपल्याला जागा पुरणार नाही, ह्या आउटपुटलाच आपण इथे लिहू आणि अधिक लॉस घ्यायचे. मग लॉस कोणते आहे तुमचे? कॉपर लॉस अधिक आयर्न लॉस. कॉपर लॉस अधिक आयर्न लॉस. ओके, असा फॉर्म्युला बनतो. मग हा असा फिरून फॉर्म्युला विचारला जातो, बरोबर आहे की नाही? आउटपुट आपण इनपुट भेटला का नाही, हा झाला तुमचा इनपुट, जो की काय लॉसेस मिळून या ठिकाणी आउटपुट आणि लॉसेस मिळून बनला आहे. हा झाला तुमचा इनपुट, वरती आउटपुट. मग इथे किमती ठेवायच्या आणि डायरेक्ट तुमचा या ठिकाणी सत्यनारायण करायचं आहे. बघा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कळालं असेल. मग तुम्हाला जर याला पर्सेंटेजमध्ये काढायचं असेल तर गुणिले 100 करावं लागतं. जर नसेल काढायचं तुम्हाला गुणिले 100 करायची काम या ठिकाणी नसतं. ओके, आता या ठिकाणी डायरेक्ट या ठिकाणी इफिशियन्सीवरती प्रश्न विचारला जातो की तुमचा पॉवर ट्रान्सफॉर्मर जो असतो, काय पॉवर ट्रान्सफॉर्मर जो असतो त्याची इफिशियन्सी किती असते? ती आयडियली 100% असते. काय आयडियली 100% असते आयडियली. पण आयडियली कोणतीही गोष्ट या ठिकाणी असते का? नसते. मग या ठिकाणी पॉवर ट्रान्सफॉर्मरची पण इफिशियन्सी 95 ते 98, 95% ते 98% या ठिकाणी असतं. जर पर्सेंटेजमध्ये नसलं की 0.95 ते 0.98, म्हणजे काय होतं आहे, आपला जो या ठिकाणी पॉईंट आहे तो 2 अंकाने आतमध्ये सरकतो. ओके, या ठिकाणी हे तर विचारलं जात नाही, डायरेक्ट पर्सेंटेजमध्ये विचारलं जातं. तुमचा पॉवर ट्रान्सफॉर्मर जो असतो त्याची इफिशियन्सी किती असते? ती 95 ते 98% त्या ठिकाणी असते. की पॉवर ट्रान्सफॉर्मर त्याचे लॉसेस वगैरे खूप 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 कमी असतात, म्हणजे नसल्यासारखे. ओके, त्यानंतर तुमचा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर जो असतो, काय तुमचा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, त्याची इफिशियन्सी असते 50% पर्यंत. म्हणजे कुठे कमी कुठे जास्त अशी दिलेली आहे, पण लक्षात ठेवा 50% डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरची असते. तो कंटिन्यू या ठिकाणी तिथे याला जोडलेला असतो. तुमचं जे येणारं इनपुट असतं, जाणारं आउटपुट असतं, त्याला कंटिन्यू तुमचा डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर जोडलेला असतो. त्याचे लॉसेस वगैरे खूप खूप सांगू शकत नाही आपण. ओके, त्या ठिकाणी म्हणून त्याची जे इफिशियन्सी असते ती 50% या ठिकाणी असते. मित्रांनो, 1 तास 17 ते 18 मिनटं या ठिकाणी आपल्याला कवर झाले बघा सेशनला. खूप सारा आपण ट्रान्सफॉर्मर कवर केला. बघा आपलं जे सेशन असणार आहे ते ज्या मुलांचं याच्या पहिले झालेलं आहे आणि ते रिव्हिजन करतात त्याच्यासाठी खूप या ठिकाणी 1 नंबर असणार आहे. कारण एवढंच ट्रान्सफॉर्मरचा कंटेंट घेण्यासाठी 3-3, 4-4 तास या ठिकाणी लावतात. ओके, तेच आपण काय 1 ते 1.5 तासात पूर्ण कवर करून टाकले आणि एकदम हळूहळू, एकदम सोप्या पद्धतीने, एकदम नॉर्मल. मग तुम्हाला जर रिव्हिजन करायचं असेल तर तुम्हाला हा सेशन खूपच जास्त महत्त्वाचा त्या ठिकाणी ठरणार आहे. बिंदास हा सेशन करा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. आणि मित्रांनो, एवढा कंटेंट मी या ठिकाणी तयार करतो आहे, तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे. या ठिकाणी लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर फक्त सबस्क्राईब करायचं आहे. बाकी तुम्हाला काहीही बोलत मी, काहीही मागत नाही. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया. याच्यानंतरचं सेशन आपलं अजून 1 तासाचं लेक्चर तरी होईल. ओके, पहिलं आपण घेतलं हे एक आणि अजून तिसरं, असे 3 सेशन तरी घेईन या ठिकाणी आपले पूर्णपणे होईल बघा. ओके, परत एकदा सांगतो, आपलं जे हा जो कंटेंट असणार आहे मित्रांनो, हे PDF वगैरे हे सगळं तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटतं. हे जे आता सेशनमध्ये झालं याचं PDF तर त्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे, पण खूप सारे 100पेक्षा जास्त, 100पेक्षा जास्त नाही पण आसपास, त्याच्या आसपास आपले इलेक्ट्रिकलचे थेअरीचे पुस्तकं, नोट्स, MCQचे पुस्तकं, यूथ पब्लिकेशन, सगळे पुस्तकं आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनला दिलेली आहे आणि टेलिग्राम चॅनलचं नावसुद्धा टेक्निकल यूट्यूबवाला आहे. त्या ठिकाणी सर्च करूनसुद्धा तुम्ही जाऊ शकता. कोणतेही PDF डाउनलोड करू शकता, प्रिंट काढू शकता, काहीही करू शकता. ओके,
तोच तसा प्लॅटफॉर्म तुम्हाला कुठे भेटणार नाही की एवढे पुस्तकं एका ठिकाणी अवेलेबल करून दिले विथ PDF एकदम प्रॉपर कंडिशनमध्ये. ओके, तर त्या ठिकाणून तुम्ही डाउनलोड करू शकता. तुम्हाला जर टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर तुम्ही आपल्या टेक्निकल यूट्यूबवाला ITI बूस्टर महा प्लॅटफॉर्मवरती आपल्या ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावरती जाऊन तुम्ही काय करू शकता, तिथून परचेस करू शकता टेस्ट सिरीज. फक्त 149 रुपयाला आहे. किती? फक्त 149 RS रुपयाला टेस्ट सिरीज आहे. ओके, आणि तुम्हाला सांगायचं झालं तर 15 ऑगस्टला यावरती 50% ऑफ होतं. म्हणजे काहीतरी 76 रुपयाला का 75 रुपयाला ती टेस्ट सिरीज तुम्हाला पडत होती. पण त्या दिवशी या ठिकाणी नसन तुम्हाला माहीत, पण या ठिकाणी आता तुम्ही 149 रुपयामध्ये ती टेस्ट सिरीज घेऊ शकता. 200 काहीतरी रुपयाला आपल्या या ठिकाणी पॉवर सिस्टम प्लस मशीनचा कोर्ससुद्धा त्या ठिकाणी टाकलेला आहे, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. मित्रांनो, या ठिकाणी आपण या सेशनला पूर्ण विराम देऊया. परत एकदा सांगतो, लाईक जर नसेल केलं तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थांबतो आणि भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच.